Good morning, all of you. Today, Mula Education Society's Arts, Commerce and Science College Sonai is organizing webinar motivational session. A successful entrepreneur on challenges in entrepreneurship under the IIC activities. Ministry of Education Innovation Cell, Government of India, New Delhi offered 4-star ratings performance for undertaking various activities prescribed by Innovation Cell, Ministry of Education, Government of India to promote innovation and startup activities in campus during the IIC calendar 2019-20. The aim and objective of organizing these webinars is to motivate the students and successful entrepreneurs and startup founders are the resource persons of this webinar. Students and all the participants are expected to take benefit of these webinars. That our college is one of 116 colleges, higher educational institutions all over India, and 38th rank in Western Regional Zone of the UGC, and first rank Pune University and in Ahmednagar district. And IIC Institutions Innovation Council was established by the college in November 2018, and during the first academic year 2018-19, the MHRD offered 2 stars, and within a year the college got 4-star ranking by Ministry of Education, Innovation Cell, Government of India. That on this occasion, I welcome all the participants. Then Principal of College, Dr. Shankar Lowry, Vice Principal of the College, Dr. Nandev Jine, and Academic in Charge, Professor Vasant Phatke, and today's speaker, Prasad Bankar. I request Dr. Nandev Jine, Vice Principal of College, to introduce the today's महाविद्यालयाच्या IIC विभागाच्या वतीनं मोटिवेशनल सेशन बाय सक्सेसफुल एंटरप्रेनर चॅलेंजेस इन एंटरप्रेनरशिप या विषयावरती आपण एक वेबिनार ते आयोजित केलेला आहे. आणि या वेबिनारसाठी आपल्याकडं जे चीफ गेस्ट उपलब्ध झालेले आहेत ते आहेत प्रसाद बानकर. हे व्यक्तिमत्व एक नवउद्योजक, नवतरुण म्हणून आपल्यापुढे आज विचार मांडणार आहेत आणि त्यांचा अल्प परिचय करून देणं आपली जबाबदारी आहे. प्रसाद बानकर हे स्त्री स्वाभिमान निर्भया फाउंडेशनचे डायरेक्टर आहेत आणि या अनुषंगानं त्यांनी मोठ्या प्रमाणावरती काम या फाउंडेशनच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि याची दखल जागतिक पातळीवर असणाऱ्या गुगल या संस्थेकडून घेतली गेली आणि गुगलकडून त्यांना
नीती आयोगाच्या चर्चेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. भारताचे उपराष्ट्रपती नायडू यांच्या समवेत ही नीती आयोगाची जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सहभागी होण्याचा सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर रविशंकर प्रसाद भारताचे केंद्रीय कायदा मंत्री यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे डिजिटल साक्षरता याविषयी चांगलं काम केल्याबद्दल त्यांचा बहुमान हा केंद्रीय पातळीवरती केंद्रीय मंत्रालयाकडून आणि उपराष्ट्रपती यांच्याकडनं त्यांना सन्मान प्राप्त झालेला आहे. आणि असं हे व्यक्तिमत्व आपल्याला निश्चितच सांगायला आम्हाला अभिमान आहे की हे प्रसाद बांदकर आमच्या महाविद्यालयाचे एक नावाजलेले माजी विद्यार्थी आहेत आणि आज ते एक एंटरप्रेन्योरशिप म्हणून मोठ्या प्रमाणावरती काम करत आहेत. ब्राह्मणी गावाचा चेहरा मोहरा किंवा ब्राह्मणी गावाचं नाव ते दिल्लीच्या पातळीवरती पोहोचवण्याचं काम या व्यक्तिमत्वानं केलेलं आहे. म्हणून महाविद्यालयाच्या वतीनं मी प्रसाद बांदकर यांचं स्वागत करतो आणि त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी आपल्या वेबिनारच्या माध्यमातून व्यक्त करावं अशी त्यांना मी विनंती करतो. नमस्कार, गुड मॉर्निंग सर्व आजच्या या वेबिनारसाठी उपस्थित सर्व भाग्यवान विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. भाग्यवान या अर्थानं आज तुम्हाला संबोधील कारण आज ज्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सोनईचे तुम्ही विद्यार्थी आहात. अगदी काही मिनिटामध्ये जर सांगायचं झालं तर नेवाशा तालुक्यामध्ये सुरू असणारं ज्या नेवाशा तालुक्यामध्ये जगाला मार्गदर्शन करणारी ज्ञानेश्वरी लिहिली गेली आणि त्याच ठिकाणी ज्ञानार्जन करणारे सर्व नेवाशा तालुक्यातील विद्यार्थी हे जे महाविद्यालय सुरू झालं आणि सुरू होऊन आज खरोखर जसं माझ्या पूर्वी डॉक्टर वरपे सर असतील, डॉक्टर झिने सर असतील यांनी या गोष्टी मांडल्या की आज आपलं महाविद्यालय ज्याला 4 स्टार मानांकन मिळालं आहे आणि महाराष्ट्रातलं एक टॉपर महाविद्यालयातले तुम्ही विद्यार्थी आहात. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सर्व भाग्यवान विद्यार्थ्यांचं या वेबिनारमध्ये मी स्वागत करतो. आणि आज महत्त्वाचा दिवस आहे, राष्ट्रीय शिक्षण दिवस. भारतरत्न मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते आणि हा असा योग खऱ्या अर्थानं महाविद्यालयाने जुळून आणला आणि तुमच्यासमोर आज या वेबिनारच्या माध्यमातून मला व्यक्त होण्याची संधी दिली. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर लावरे सर, डॉक्टर जिने सर, डॉक्टर वरपे सर आणि सर्व टीमचेही मी या ठिकाणी आभार मानतो. आजचा विषय जर सांगितला आहे की उद्योजकता, उद्योजक आणि त्याच्या पुढील आव्हाने, चॅलेंजेस इन एंटरप्रेन्योरशिप या विषयावरती मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. खरं तर ह्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी याच महाविद्यालयातून शिकून गेलोय. सर्वप्रथम या ठिकाणी आल्यानंतर खूप छान वाटलं की जशी विद्यार्थी प्रगती करत आहात तसं महाविद्यालय ही प्रगती करत आहे. अगदी सुरुवातीला फक्त शिक्षण देण्याच्या उद्देशानं सुरू झालेलं महाविद्यालय हळूहळू कसं त्याचं रूपडं बदलत गेलं, ते कसं चेंज होत गेलं. फक्त सुरुवातीला या ठिकाणी काही भौतिक साधनं नसतील परंतु गुणवत्तेची कमी अगदी सुरुवातीपासून या महाविद्यालयाला नव्हतीच. आणि त्याच जीवावरती की जसं आपण म्हणतो की ज्याचा पाया भक्कम असतो त्याचा कळसाचं कामही कळसही त्याचा उत्तम होतो आणि त्याचं खऱ्या अर्थाने तीच शेवटी ज्याचा पाया भक्कम तीच इमारत मोठी होऊ शकते. आणि अगदी त्याच पद्धतीचं हे महाविद्यालय मला या ठिकाणी येऊन आनंद वाटला. 4-5 दिवसापूर्वी बातमी वाचली की ह्या महाविद्यालयाला 4 स्टार मानांकन मिळालंय आणि ही फार मोठी की सोनईचं महाविद्यालय हे राज्यात, माझं महाविद्यालय ज्या ठिकाणी मी शिक्षण घेतलं ते राज्याचं टॉपर महाविद्यालय बनावं आणि मी एका टॉपर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी. खरं तर माझ्यापेक्षा तुम्ही भाग्यवान आहात कारण तुम्ही आजी विद्यार्थी आहात
आणि ही महाविद्यालयाची जी प्रगती झाली ही टप्प्याटप्प्याने होत असते. जसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं होतं की ज्ञानदेव रचल्या पाया तुका झालासी कळस, आणि त्या अर्थानं खऱ्या अर्थाने ह्या पाया रचत रचत गेला. आणि डॉक्टर शंकर लावरे सर यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण पाहतोय की त्यांच्या टीमला सोबत घेऊन खऱ्या अर्थाने ह्या महाविद्यालयाने नाव रोशन केलेलं आहे. आणि आज या वेबिनारच्या माध्यमातून तुमच्याशी बोलायचंय. तुम्ही मॅनेजमेंटचे स्टुडंट असताल, कुणी BBA असेल, बरोबर सर, BBA असतील, व्यवस्थापनाचे विद्यार्थी असतील, की आज खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं तर व्यवसायाकडे, उद्योजकतेकडे वळण्याची गरज आहे. त्या प्रमाणात जसं शिक्षण घेऊन मुलं बाहेर पडतायत त्या प्रमाणात आज पाहिलं तर नोकरी उपलब्ध नाही. व कुठंतरी 125 कोटीच्या देशामध्ये काहीतरी रोजगाराच्या नवीन वाटा निर्माण करणं, नवीन व्यवसाय सुरू करणं, काहीतरी स्वतःचं सुरू करून आपलं आणि देशाला खऱ्या अर्थाने जसं आता आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. आणि त्या उद्देशानं आपण सर्वांनी या वेबिनार मधून मी अगदी माझी जी सुरुवात आहे ती तुमच्यात थोडक्यात मांडणार आहे. या महाविद्यालयात शिकताना 11वी 12वी पासूनच खरं तर मी या आर्थिक प्रवाहात आलो. म्हणजे 12वीला मला सांगायला म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल की 12वी पासून मी पैसे कमवण्याच्या याच्यामध्ये पडलो, की पैसे कमवण्याची जी सुरुवात आहे 12वी पास झाल्यानंतर ज्यावेळेस फर्स्ट इयरला या सोनई महाविद्यालयात ऍडमिशन घेतलं, एका पतपेढीचं अगदी पिग्मी एजंट म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये मी काम केलं. ज्या काळात माझं कॉलेज सुरू होतं त्या कॉलेजचा जो पॉकेट मनी मला मिळायचा, शिक्षणाची फी मिळायची, ती सगळी त्या पतसंस्थेच्या केलेल्या पिग्मी एजंटच्या कमिशनमधून मला मिळायची. त्याच पद्धतीने महाविद्यालयामध्ये होणाऱ्या ज्या वक्तृत्व स्पर्धा असतील, वादविवाद स्पर्धा असतील, त्या वेगवेगळ्या स्पर्धेला जाणं, त्या स्पर्धेची बक्षिसाची रक्कम ही मला पॉकेट मनी म्हणून मिळायची. अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने पैसे कमावण्याचं व्यसन मला लागलं, पैसे बचतीचं व्यसन लागलं. व्यसनाची फार गंमत आहे मित्रांनो. जर आपल्याला काही वाईट दारूचं, अल्कोहोलिक, तंबाखूचं व्यसन लागलं तर ते माणसाला शरीर खराब करतं, किंवा जर त्याचं व्यसन असेल तर कॅन्सरपर्यंत, दुर्धर आजारपर्यंत पोहोचवतं. पण एखाद्याला जर बचतीचं व्यसन लागलं तर ते त्याला श्रीमंत केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे व्यसनं कोणती लावायची ती खरं तर ह्या वयातच आपण लावून घेतली पाहिजे. जर चांगलं व्यसन आपल्याला लावता आलं आणि त्यावर जर काम करता आलं, आणि मला खऱ्या अर्थानं 12वी पासून हे पैसे कमवण्याचं आणि पैसे जपवण्याचं व्यसन लागलं, आणि निश्चित तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर हे काम करत असताना सोनई महाविद्यालयातनं ज्यावेळेस मी राज्यशास्त्र विषयामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि नंतर पुणे विद्यापीठाच्या नगरच्या उपकेंद्रामध्ये प्राचार्य खासेराव शितोळे सर असतील, डॉक्टर गोपाळराव मिरीकर सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्ष MA केलं मास रिलेशन्स हा विषय घेऊन. खरं तर हा नवीन विषय होता. CSRD ला सुरू होणारा विषय नव्यानेच पुणे विद्यापीठ उपकेंद्राकडे हस्तांतरित करण्यात आला. परंतु हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व मला त्या ठिकाणीही मिळाले, डॉक्टर काशीराव शितोळे असतील किंवा डॉक्टर गोपाळराव मिरीकर असतील. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मास रिलेशन्स म्हणजे जनसंपर्क काय आहे किंवा आपण व्यवसाय कसा वाढवला पाहिजे या गोष्टी मला त्या ठिकाणीही शिकायला मिळाल्या. आणि नंतर ज्यावेळेस मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, मला लगेच एका इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरीही मिळाली. मी 4 वर्ष, 2 वर्ष एका कंपनीत, 2 वर्ष एका कंपनीमध्ये, अशा 4 वर्ष नोकरी केली सुरुवातीच्या काळामध्ये. आणि ही मार्केटिंगचा जॉब होता. मार्केटिंगचा जॉब म्हणजे हा फार अवघड जॉब. हे 4 वर्ष मला खूप काही माझ्यातली डिसिप्लिन असेल, शिस्त असेल, ही खूप काही यातून शिकून गेले. आणि नंतर 2014 साली ज्यावेळेस प्रधानमंत्री जनधन योजना आपण ह्या ऐकतो की बँकिंग क्षेत्रामध्ये वेगवेगळे बदल व्हायला लागले, आणि बँकिंग क्षेत्रामध्ये जे बदल व्हायला लागले की बँकिंग आता घरोघर व्हायला लागली. कारण पूर्वी बँक ही प्रत्येकाच्या बँक अकाउंट असावंच असं नव्हतं, परंतु नंतर मात्र प्रत्येकाला बँक अकाउंटची गरज पडायला लागली. अगदी घरोघर गॅस पोहोच झाले, घरोघरच्या वेगवेगळ्या शासकीय योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती तिथं अकाउंट, अशी कन्सेप्ट सुरू झाली. आणि त्यातनं माझ्या समोर एक 2014 साली बिझनेस करस्पॉन्डंट ही एक संधी माझ्या समोर आली की ज्यातनं मी ह्या बँकिंग व्यवसायामध्ये काम करू शकेल. आणि मी 2014ला मी याची सुरुवात केली. की सुरुवातीला खूप छान रिस्पॉन्स त्याच्यामध्ये मिळाला, कारण तो एक प्रॉब्लेम होता. आज जो मला विषय मांडायचा आहे, मला माझ्या विषयाकडे यायचं की कुठल्याही गोष्टीत ज्यावेळेस आपण पाहतो की लोकांमध्ये जर एखादी अडचण निर्माण झाली, समाजामध्ये जर एखादी अडचण निर्माण झाली, तर त्या प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करू आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात आणि त्याचं बिझनेसमध्ये रूपांतर करण्यात, याला संधी म्हटलं जातं. आणि ही संधी त्यावेळेस होती, कारण एकाएकी बँकिंग सिस्टीमवरचा लोड वाढला, बँकिंग सिस्टीममध्ये रांगाच्या रांगा लागायला लागल्या. अशा वेळेस अशी संधी निर्माण झाली की तुम्हाला बँकेचं एक वेगळं ऑप्शन, की गाव तिथे बँक किंवा आपण असं म्हणूया की वस्ती तिथे बँक, या कन्सेप्टवर ही बिझनेस करस्पॉन्डंटची संकल्पना आधारली गेली. आणि मी माझ्या परिसरामध्ये, माझ्या गावामध्ये हे सेंटर सुरू केलं.
आता यानं झालं काय की बँकेची जी गर्दी आहे ती डायव्हर्ट होऊन माझ्याकडे यायला लागली आणि ह्या लोकांना मी सेवा द्यायला लागलो. ह्या सेवा देताना ही लोक यायची, मग यांना फक्त बँकिंग सेवा पुरवायची का? तर ही सुरुवातीच्या काळात बँकिंग सेवा पुरवली, परंतु यांच्या ज्या नंतर त्या संदर्भातल्या आर्थिक गरजा असतील, कुणाला विम्याची गरज असेल, कुणाला वेगवेगळ्या शासकीय सेवेची गरज असेल, त्यानंतर एक लॅपटॉप आणि एक कॉम्प्युटर, एक टेबलवर एक प्रिंटर घेऊन बसलेला माझा व्यवसाय पुढे जाऊन 5 वर्षामध्ये 7-8 लोक, 7-8 कॉम्प्युटर्स असा होईल. कारण ते सगळं निर्माण झालं हे लोकांनी सांगितलेल्या समस्येतून आणि त्या समस्या निराकरण करण्याच्या माझ्या प्रयत्नातून. आणि ह्याच काळामध्ये मला जो खऱ्या अर्थाने आज माझी जी ओळख करून दिली की डायरेक्टर निर्भया फाउंडेशन, याच काळामध्ये मला ह्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं मला उगम झाला. कारण जसं आपण म्हणतोय की उद्योजक कसे निर्माण झाले, तुम्हाला एक उदाहरण मी सांगेल की बँगलोरमधून 2005 साली 2 विद्यार्थी सुट्टीला त्यांना इकडं महाराष्ट्रामध्ये यायचं होतं आणि बँगलोरमधून येताना त्यांनी तिकीट बुक केली बसची तिकीट. त्यांना त्या ठिकाणी ज्यावेळेस जायचं बसची तिकीट घ्यायला त्यावेळेस फक्त काही वेळ त्यांना उशीर झाला आणि ती बसची तिकीट त्यांना मिळाली नाही, म्हणून त्यांना इकडे त्या सुट्टीमध्ये येता आलं नाही. आता सुट्टीत येता आलं नाही, मग ते मुलांना वाईट वाटलं त्या 2 विद्यार्थ्यांना की आपल्याला ह्या ठिकाणी कसं येता आलं नाही आपल्याला. पण मग त्यांनी विचार केला, त्यांना वाईट वाटलं की आम्हाला बसची तिकीट मिळाली नाही कारण तिथं लाईन मोठी होती, ते बसच्या एजंटचं काही चुकी झाली असेल, मग याच्यावर सोल्युशन कसं काढायचं. मग ते 2 विद्यार्थ्याचं उदाहरण असं की एक जो त्यातल्या एकाने असा विचार केला की याचा आपण कायमस्वरूपी सोल्युशन काढलं पाहिजे. आणि मग त्याने एका सॉफ्टवेअरची निर्मिती केली की ज्या सॉफ्टवेअरवरती जाऊन लोकांना बसची तिकीटं बुक करता येतील. आणि मग लोकांना बसची तिकीटं बुक करता येऊ लागली. त्याचं ते सॉफ्टवेअर, त्याचं ऍप्लिकेशन घराघरात पोहोचायला लागलं आणि त्या ऍप्लिकेशनवरती जाऊन आता लोक बसची तिकीटं बुक करू लागली. तुम्हाला मी जी गोष्ट सांगतोय ती आहे redbus.in. तुम्ही जर कधी गेले तर आज कोट्यावधी रुपयाची उलाढाल करणारी ही रेडबस कंपनी आहे की ज्या रेडबसचा 2005 मध्ये त्या संकल्पनेतून जन्म झाला. कुठलीही कन्सेप्ट म्हणजे मला ज्यावेळेस त्रास होतो किंवा लोकांचा त्रास किंवा माझा होणारा त्रास दूर करण्यासाठी ज्यावेळेस मी एखाद्या संकल्पनेवर काम करतो ना, ती संकल्पना खऱ्या अर्थाने उद्योगामध्ये बदलत असते. फक्त स्वतःची काही पुस्तकं विकण्यासाठी अमेझॉनचा जन्म झाला आणि नंतर आज तुम्ही पाहताय की ती काय काय अमेझॉनवर भेटतं. अगदी तुम्ही जर आता पाहिलं दिवाळीच्या याच्यामध्ये तर शेणाच्या गोवऱ्या सुद्धा अमेझॉनवर मिळतात. म्हणजे आपण जर विचार केला की एखादी कन्सेप्टचा जन्म कसा होतो, आणि अगदी तेच आमच्या बाबतीत झालं. मी असेल, माझी मिसेस असेल, की आम्ही ज्यावेळेस ही बँकिंग सेवा द्यायला लागलो त्यावेळेस अनेक महिलांचीही जनधन खाते त्यामध्ये आम्ही खोलण्यासाठी सुरुवात केली. मग ह्या महिला ज्यावेळेस यायला लागल्या त्या महिला बोलायच्या मिसेस बरोबर, त्यांच्या वैयक्तिक अडचणी सांगायच्या. मग त्या अडचणीतून खऱ्या अर्थाने या स्त्री स्वाभिमान आणि निर्भया फाउंडेशनची खऱ्या अर्थाने तिथं बीज रोवली गेली की केवळ महिला आर्थिकच साक्षर करण्याचं आमचं काम होतं, परंतु त्याबरोबर त्यांच्या आरोग्याच्या अडचणी ते शेअर करू लागल्या. कारण केवळ तुम्ही ज्यावेळेस एक व्यवसाय सुरू करता तेव्हा ते आपण जसं म्हणतोय की केवळ झापडं बांधून चालावं लागत नाही, तर सर्वांगीण विकासाचा सर्वांगीण दृष्टी, आपली चौफेर दृष्टी त्या ठिकाणी असावी लागते. आणि ती दृष्टी असल्यामुळं त्या महिला आमच्याशी चर्चा करायच्या, बोलायच्या. आणि तो आरोग्याचा फार महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या पुढे आपण 3-4 वर्षापूर्वी पॅडमॅन ही मूव्ही पाहिली असेल की त्याच्यामध्ये मांडला गेला आणि सॅनिटरी पॅडच्या संदर्भात. ते सॅनिटरी पॅडची जाहिरात आपल्या टीव्हीवरती येते, सर्वजण पाहतात, परंतु तरीही ग्रामीण महिला जर आपण पाहिलं, जर तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर फक्त आज 18% महिला ह्या सॅनिटरी पॅडचा वापर करतात आणि त्याही शहरी महिला. ग्रामीण भागामध्ये जे अनेक आरोग्याचे जे समस्या महिलांच्या बाबतीत निर्माण होतात त्याचं हे फार मोठं कारण आहे. आणि हा प्रॉब्लेम आम्हाला ज्यावेळेस मिळाला त्यावेळेस आम्ही विचार केला की याच्यावर काय काम करता येईल. याच्यावर काम करायचं असेल तर आम्हाला एखाद्या ब्रँडेड कंपनीची एजन्सीही घेता आली असती किंवा मग, परंतु हा विचार ज्यावेळेस केला तर काही सुरुवातीच्या काळात आम्ही काही मेडिकल स्टोअर्स की ज्या ठिकाणी सॅनिटरी पॅड्स उपलब्ध आहेत अशा दुकानांचा सर्वे केला. त्या ठिकाणी असं कळालं की एक 12 जे आहेत, एक डझन जे त्यांची सॅनिटरी पॅडची बॉक्स आहेत ते विकण्यासाठी 6-6, 7-7 महिने लागतात. म्हणजे खरा प्रॉब्लेम तो नव्हता. खरा प्रॉब्लेम होता त्याविषयी असणारी भीती, त्याविषयी असणारा संकोच किंवा दुकानातून जाऊन कसं आणायचं. अगदी घरचा पुरुष जरी असेल तरी ते कसं घेऊन येईल. मग आम्ही इंटरनेटवर सर्च केलं की आपण असं यामध्ये काय करू शकतो. आणि मग आम्हाला ही कन्सेप्ट हाती लागली की आपणच का सॅनिटरी पॅड्स ग्रामीण भागात बनवत नाही. ह्याच महिलांना उभं करून जर आपण या ठिकाणी जर ही पॅड्स बनवले तर त्याविषयी आपल्याला जागृती करता येईल, त्याविषयी समाजामध्ये आपल्याला तो आपला पोहोचवता येईल. आणि यातनं आम्हाला शोध लागला ह्या सॅनिटरी पॅड्स बनवण्याच्या मशीनचा. आणि मी आणि मिसेसनी 2018 साली हे सॅनिटरी पॅड, श्री स्वाभिमान सॅनिटरी पॅड युनिट्स या ठिकाणी सुरू केलं. आणि हे युनिट सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी मग काम कुणाला द्यायचं,
तर काम करायला तर ब्राह्मणी सारख्या ठिकाणी आपण बाहेरून स्किल कर्मचारी आणू शकत नाही. याच ठिकाणच्या असणाऱ्या महिलांना खऱ्या प्रशिक्षण देऊन आम्ही उभं केलं आणि त्याद्वारे सुरू झाला आमचा हा सॅनिटरी पॅड्स बनवण्याचा व्यवसाय. यातूनच सुरू झालं निर्भया फाउंडेशन. कारण केवळ पॅड्स बनवून भागणार नव्हतं, तर कारण पॅड्स तर सगळीकडे आहेत. ते खऱ्या अर्थाने जबाबदारी होती त्याला कॅम्पेन म्हणून घेण्याची, ते घराघरामध्ये जिथपर्यंत ते नाहीत तिथपर्यंत ते पोहोचवण्याची. आणि मग सुरू झाला खऱ्या अर्थाने आमच्या या व्यवसायाचा प्रवास. आणि त्यातून आम्ही निर्भया फाउंडेशनची स्थापना केली. आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी नेमले गेले, की जे प्रतिनिधी महिला प्रतिनिधी, अगदी ती कुठली मॅनेजमेंटची डिग्री घेतलेली महिला नाही किंवा कुठली तिच्याकडे व्यवस्थापनाचं नाही, पण तिला तिचं महत्त्व कळलंय आणि ती कशी सांगेल. म्हणजे तिला कळालंय की जर मी माझ्या आयुष्यामध्ये जर हा माझ्या आरोग्याच्या दृष्टीने जर मी पॅडचा वापर केला आणि ही माझ्या शेजारणीला सांगायचं की ही कन्सेप्ट, तिथं कुठेही मॅनेजमेंटचे विद्यार्थी नव्हते, पण तो गरजेतून निर्माण झालेला व्यवसाय होता आणि ग्रामीण भागात हा व्यवसाय माझा वाढायला सुरुवात झाली. आणि मग वाढता वाढता बचत गटाचे माध्यम, बचत गटाची चळवळ फार मोठी आहे ती, त्याच्याकडे आमचं लक्ष गेलं की का बरं आपण बचत गटाच्या माध्यमातून जायचं नाही. कारण बचत गट जर पाहिलं तर आज आपण अगदी छोट्या छोट्या गावामध्ये अगदी प्रत्येक घरातली महिला बचत गटाची सदस्य आहे. आणि खऱ्या अर्थाने जर आम्ही जो ह्या सुरुवात करताना जो आम्हाला प्रॉब्लेम जाणवला होता की पॅडचा वापर का होत नाही, तर त्यामागे संकोच आणि थोडंसं त्याची भीती वाटणे असं कारण होतं. मग आम्ही ह्या बचत गटांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि बचत गटामार्फत आमची ही पॅड्स मिळायला सुरुवात झाली. मग हा प्रॉब्लेम दूर झाला आणि अचानकपणे या पॅडची मागणी वाढू लागली. कारण का, तर जो प्रॉब्लेम आम्हाला दिसला होता की हे जे पॅड्स आहेत ते का विकले जात नाही, तर तो प्रॉब्लेम दूर झाल्यामुळे आता ती दुकानाऐवजी बचत गटाच्या महिलेला एका महिलेकडे मिळायला लागले. त्यामुळे तिचा संकोच दूर झाला आणि संकोच दूर झाला त्यानंतर त्यांचे ट्रेनिंगचे प्रोग्राम आम्ही घेतले. आणि मग हे काम करत असताना जसं आपण म्हणतो की कष्ट करणाऱ्यांना भाग्य नेहमी साथ देतं. आणि ह्या कष्टाचं किंवा ह्या सामाजिक कार्याचं म्हणून म्हणजे ज्या गुगलवर लोक सर्च करतात त्या गुगलनी आम्हाला खऱ्या अर्थाने सर्च केलं आणि त्या गुगलच्या माध्यमातून मी असेल, मिसेस असेल, आम्हाला नीती आयोगानं पॅनल डिस्कशनसाठी, त्यांच्या चर्चेसाठी दिल्लीला बोलावलं. केंद्रीय ज्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित होते, अशा कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने आमच्या व्यवसायावरती डिस्कशन करण्यात आलं. व्यवसाय ज्यामध्ये अनेक मोठमोठी स्टार्टअप सुरू करणारी, कोटीमध्ये स्टार्टअप सुरू करणारी लोक होती. त्यामध्ये आमचा लाखाचा बिझनेस असणारा आमचा हा बिझनेस त्यामध्ये त्या तोडीमध्ये जाऊन उभा राहिला. रविशंकर प्रसाद जे केंद्रीय कायदा मंत्री होते, त्यांच्या हस्ते त्यावेळेस डिजिटल साक्षरतेबद्दल सन्मान झाला. म्हणजे आपण जर काम करत राहिलो तर यश हे आपल्याला मिळतंच आणि मिळतंच. यशाचा दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही किंवा यशाचा दुसरा कुठलाही फॉर्म्युला नाही. तर हा महत्वाचा मुद्दा आहे की आम्ही प्रॉब्लेम ओळखला पाहिजे. म्हणजे ब्राह्मणी सारख्या ठिकाणी आम्हाला सॅनिटरी पॅडची संकल्पना सुचली किंवा ती आम्हाला माहिती मिळण्यासाठी काय ठिकाण होतं, कोण सांगायला होतं किंवा कुठलं ट्रेनिंग सेंटरही अवेलेबल नव्हतं. फक्त इंटरनेटचा वापर जे आज आमच्याकडे प्रचंड प्रमाणात आहे, बरोबर. आणि ह्या जिओ हजारो साल जे इंटरनेट आपल्याकडे आज आहे त्याचा आपण नेमका काय उपयोग करतोय हे खऱ्या अर्थाने आपल्याला कळलं पाहिजे. कारण हे आपलं फार, आपण आता एका वेगळ्या जगामध्ये आहोत की सुरुवातीच्या काळात कदाचित 10 वर्षापूर्वी ही गोष्ट नसेल, परंतु आज आपल्या हातामध्ये जो मोबाईल आहे तो तुम्हाला खूप काही मदत करण्यासाठी आहे. तर त्याचा उपयोग आपण कसा करून घ्यायचा हा आपल्या हातात आहे. त्याचा केवळ मनोरंजन म्हणून जर उपयोग केला तरीही चालू शकतं, परंतु याचा जर खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य घडवण्यासाठी उपयोग आपण करू शकलो तर निश्चित आपण बदल करू शकतो. याचं कारण याचा अनुभव आम्ही स्वतः घेतलाय. केवळ इंटरनेटला गुरु मानून इंटरनेटवरून हा व्यवसाय सर्च केला, इंटरनेटच्या माध्यमातून हा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवला. इंटरनेटच्या माध्यमातून गुगलनी, नीती आयोगाने आमची दखल घेतली आणि आज तुमच्याशी त्याच इंटरनेटच्या माध्यमातून, त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मी संपर्क साधत आहे. तेच इंटरनेट आहे जे इंटरनेट आपण अगदी गाणे ऐकायला, आपल्या आवडत्या सिरियल्स पाहायला वापरू शकतो. आणि तेच हे इंटरनेट आहे की ज्याच्यावरती आपण आपल्या व्यवसायाची, आपल्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवू शकतो. हे व्यवसाय आपण सुरू करू शकतो. आपण ज्यावेळेस मोठमोठे व्यवसायाचं, उद्योजकतेचं नाव घेतो त्यावेळेस आपल्या पुढं प्रत्येक, जसं मीही सांगितलं, ॲमेझॉन असेल, त्याच्यानंतर ओला, उबेर असेल, अशा मोठमोठे स्टार्टअप्स आपल्या समोर असतात. आणि मग काय होतं की ही फार उंच, म्हणजे ते स्वप्न आपल्याला आपण त्याचं असतं आणि सत्यता आपल्यासमोर वेगळं असतं. मग अशा वेळेस कधीतरी फसगत होऊ शकते की त्यांचे आपल्याला सांगितलं पण आपल्याला त्यांचा फक्त मोटिवेशन म्हणून अभ्यास करायचा आहे. मग आता तुम्ही नेवाशातले, राहुरीचे विद्यार्थी असतील, नेवाशा तालुक्यातले विद्यार्थी असतील, इथंही तुम्ही खूप काही सुरू करू शकता. फक्त तुम्हाला ती अडचण ओळखता आली पाहिजे की सामान्यांना काय अडचण आहे. तुम्ही जर ॲमेझॉनवर सर्च केलं तर केरळचा एक व्यक्ती आहे जो उसाचा रस प्रिझर्व करून विकतोय
आता आपल्याकडे जर पाहिलं तुमच्याकडे तर आपल्याला अगदी 1 किलोमीटरमध्ये 10-10, 15-15 रसवंती दिसतील. ह्या रसवंतीचा उद्देश काय की येणाऱ्या प्रवाशांना आपण उत्तम प्रतीचा रस, ऊसाचा रस देतोय. परंतु मग आपल्या मनामध्ये अशी जर संकल्पना आली की लोक फक्त येऊन इथं घेत आहेत, पण ते एकदा पिऊन गेल्यानंतर दिल्लीच्या, गुजरातच्या लोकांना वाटतच असेल ना की महाराष्ट्रात ऊसाचा रस मिळावा, मग ते शिर्डी आणि शिंगणापूरला तर प्रत्येक वेळेस येणार नाही. मग अशा वेळेस या कन्सेप्टचा जन्म का होऊ शकत नाही? आपल्यातल्या विद्यार्थ्याला का सुचत नाही की हे ऊसाचं रसाचं आपण प्रिझर्व करून हे आपलं उत्पादन अमेझॉनवर जावं, की शनी शिंगणापूरचा नेवाशातला प्रसिद्ध ऊसाचा रस या ठिकाणी मिळेल? करू शकतो आपण, फक्त हे सुचलं पाहिजे. आता काल आपली IPL या ठिकाणी संपन्न झाली. Dream11 सारखं ऍप, जे अगदी त्याला अगदी 1-1.5 वर्षाचा इतिहास असेल माझ्यामध्ये, 2-1 वर्षापूर्वीचं Dream11 ऍप, जे IPLचं स्पॉन्सरशिप ज्याच्याकडे आली 2 वर्षात, म्हणजे फक्त एक साधं ऍप, पण आपण फक्त त्याच्यामध्ये टीम बनवणं आणि त्यातनं 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये जिंकणं, हा जर विचार केला तर आपण उद्योजकतेच्या विचाराचे नाही. खरा उद्योजक, खरा एंटरप्रेन्युअर कोण असतो की त्यातनं मी काय करू शकेल. मलाही सुचलं पाहिजे माझं एखादं नेवाशाचं ऍप बनावं, माझं एखादं आवडीचं ऍप मी बनवलं पाहिजे की त्या ऍपवरती येईल. असा जो आहे की असा वेगळा विचार करण्याची खऱ्या अर्थाने आपल्याला गरज आहे. आणि हे स्वप्न जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याला सत्याची जोड तुम्हाला द्यावी लागेल. केवळ कागदी स्वप्न पाहून, आज खरं तर मला सरांचा फोन आला वरपे सरांचा की तुम्ही PPT वगैरे काय प्रेझेंटेशन करणार आहात का. मग जर प्रेझेंटेशन केलं असतं तर तुम्ही ते नोट डाऊन केलं असतं आणि ते पुन्हा थेरॉटिकल झालं असतं. मग फक्त व्याख्या, एंटरप्रेन्युअर कोणाला म्हणाला, एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे काय, ही व्याख्याच्या आपण बाहेर पडलं पाहिजे. केवळ व्याख्या आणि परीक्षेपुरते मार्काचा हा उद्योजकता किंवा उद्योजक बनणे हा विषय नाही. एक उदाहरण मी या संदर्भात तुम्हाला मी देईल की म्हणजे मलाही एका भाषणातून ऐकायला मिळालं होतं खरं तर, की एका व्यक्ती इंटरव्ह्यूसाठी जातो, पिऊनची इंटरव्ह्यू असते ती शिपाई पदासाठी, आणि इंटरव्ह्यूसाठी गेल्यानंतर त्याला त्याचं ऍप्लिकेशन मेलवर मागतात. आता मेलवर मागितल्यानंतर ह्या बिचाऱ्याला काही मेल करता येत नाही. तो नाराज होऊन परत येतो आणि त्या ठिकाणी रिजेक्ट होतो, कारण त्याला कागद घेऊन जातो पण त्याला मेल काय करता येत नाही. आणि पुढे जाऊन तो नाराज होऊन एक भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करतो आणि त्या व्यवसायामध्ये त्याला खूप मोठी प्रगती मिळते. 100-150 रुपयापासून सुरू भांडवल असलेला हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय त्याचा काहीतरी मोठ्या करोडोमध्ये जातो. आणि ज्यावेळेस त्याला बोलावलं जातं की तुमच्या उद्योग व्यवसायाचं यशाचे काही आम्हाला फॉर्म्युले सांगा, आणि त्यावेळेस तो मुलाखतीमध्ये सांगतो, मुलाखत घेणाऱ्याला त्याचे ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस त्याला कळतं की हा तर अडाणी माणूस आहे, याला मेल वगैरे करता येत नाही. म्हणून जो मुलाखत घेणार आहे तो त्याला प्रश्न विचारतो की सर, तुम्ही अशिक्षित आहे, तुम्हाला इंटरनेटवर मेल करता येत नाही, तरीही तुम्ही करोडो रुपयाची उलाढाल केली. जर तुम्हाला मेल वगैरे करता आला असता, इंटरनेट वापरता आला असतं, सुशिक्षित असतात, तर तुम्ही कुठं असता. तो सांगतो की मी शिपाई असतो. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो की शिक्षणाचा जर आपल्याला खऱ्या अर्थाने उपयोग करायचा असेल तर तो ह्या दृष्टीने करणं गरजेचं आहे की आम्ही एखादा उद्योग व्यवसाय सुरू करताना आमची मानसिकता कशी आहे, आमचा दृष्टिकोन कसा आहे. कारण यश हे दृष्टिकोनावर अवलंबून असतं. एखाद्याला एखादी गोष्ट अडचण दिसेल तर एखाद्याला संधी दिसेल. लॉकडाऊन अनेकांना अडचण दिसला असेल, पण काही जणांना ती संधीही दिसली, कारण हा फार मोठा काळ होता आत्मचिंतनाचा, फार मोठा काळ होता संधी शोधण्याचा. काही लोकांना ती घरात दामल्यासारखं झालं, पण काही लोकांसाठी ही फार मोठी संधी होती आणि यामध्ये सुद्धा खूप काही स्टार्टअप उभे राहिले. आज जर तुम्ही पाहिलं की स्विगी कंपनीचं तुम्हाला उदाहरण देईल की जी स्विगी लॉकडाऊनमध्ये फूड्स, म्हणजे आपण पाहिलं की ती खाद्यपदार्थ आपल्याला पोहोच करते. आपण ऑर्डर दिल्यानंतर स्विगी कंपनी लॉकडाऊनमध्ये तर खाद्यपदार्थ द्यायचे नाही. मग ही कंपनी हातावर हात धरून बसली का, तर नाही. त्यांनी काय सुरू केलं, त्यांनी मेडिसिन्स सुरू केले, म्हणजे ज्या गरजेच्या अत्यावश्यक सेवा आहेत. आणि लॉकडाऊनमध्ये खूप मोठा टर्नओव्हर त्या कंपनीचा झाला. पण ते जर नैराश्यात गेले असते की आता काय उपयोग नाही, आता हे असं झालं, की आपला दृष्टिकोन जो आहे तो जर आपण खऱ्या अर्थाने बदलला तर आपल्याला यश हे आपल्यापासून दूर नाही. मग हे यश आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्या ज्या संकल्पना असतील, आपल्या ज्या असेल तर त्याला तुम्ही सत्याचा आधार द्यायला पाहिजे. या थेरॉटिकल याच्यातून बाहेर पडून काहीतरी नवनवीन मार्ग आपण शोधले पाहिजे. मी कायम एक उदाहरण म्हणजे अगदी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी ते छोटंसं उदाहरण देतो सत्याचं आणि स्वप्नाचं, की सत्य आणि स्वप्नाचं भांडण होतं आणि ते भांडणामध्ये असं भांडण होतं की आमच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे. सत्याला वाटतं की मी श्रेष्ठ, स्वप्नाला वाटतं की मी श्रेष्ठ, आणि हे दोघांचं भांडण मिटत नाही. मग ते देवाकडे जातात आणि देवाला विचारतात की आमच्या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ. देवालाही प्रश्न पडतो, सत्य श्रेष्ठ की स्वप्न श्रेष्ठ, कारण सत्य तर सत्य आहे आणि लोक म्हणतात की स्वप्न पाहिल्याशिवाय ते काहीच होत नाही, मग श्रेष्ठ काय. मग त्या दोघांनाही परमेश्वर सल्ला देतो देव, की तुम्ही मोकळ्या मैदानात जा आणि वरती हात करा, ज्याचे हात आकाशाला टेकतील तो श्रेष्ठ. आता सत्य आणि स्वप्न दोघंही आपल्या मोकळ्या मैदानात जातात आणि वरती हात करतात. आता काय होतं की सत्य ज्यावेळेस वरती हात करतं त्याचे पाय जमिनीवर असतात, मात्र आकाशाला हात लागत नाही.
आणि स्वप्न ज्यावेळेस वरती हात करतं त्यावेळेस त्याचे हात आकाशाला लागलेले असतात, परंतु पाय जमिनीवर नसतात. हा अनुभव त्यांना नवीन असतो. ते दोघंही जाऊन देवाला सांगतात. सत्य सांगतं की माझे पाय जमिनीवर आहे पण माझे हात आकाशाला लागले नाही. स्वप्न सांगते की माझे हात आकाशाला लागलेत मात्र पाय जमिनीवर नाही. आमच्यात श्रेष्ठ कोण? देव त्यांना सांगतं की तुम्ही तुमच्या दोन्ही दोघांच्या जागेवर श्रेष्ठ आहे, पण गरज आहे आता सत्याला, स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे ठेवण्याची. आणि मग त्यांना सांगतं की तुम्ही दोघंही त्या मैदानात जा. स्वप्नाला सत्य जातं, स्वप्न जातं, स्वप्न सत्याच्या खांद्यावर उभं राहतं. आता सत्याचे पायही जमिनीवर असतात आणि स्वप्नाचे हातही आकाशाला टेकलेले असतात. जोपर्यंत मित्रांनो या स्वप्नांना तुम्ही पाहत असलेल्या आम्ही सत्याचा आधार देत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहकाला प्रश्न विचारला की जगात सर्वात उंचीचं तुम्ही हे मोठं शिखर तुम्ही सर केलं, तुम्हाला भीती नाही वाटली त्याच्या उंचीची, तुम्हाला भीती नाही वाटली खाली पडण्याची? त्यावेळेस त्याने दिलेलं उत्तर हे फार मार्मिक होतं की मी कधीच त्या शिखराची उंची पाहिली नाही. मी पाहिलंय की मला पुढचं पाऊल फक्त पुढं टाकायचं. मी एक एक पाऊल टाकत गेलो, शिखर आपोआप सर होत गेलं. कुठलाही व्यवसाय छोटा नसतो मित्रांनो. एखादा चहा स्टॉल जरी केला तरी तो छोटा नसतो. त्याला मोठं कसं करायचं हे येवलेंकडनं शिकावं. म्हणजे आपल्याला तुम्ही येवले सारखा ब्रँड, आज येवले अमृततुल्य आम्ही पाहतोय की का झाला तयार? तेही चहा विकणारे होते. आज कितीतरी अशा कंपन्या आहेत की कितीतरी छोटे छोटे व्यवसायाला त्यांनी मोठं रूप दिलंय. कुठलाच व्यवसाय छोटा नसतो. त्याला मोठ्या स्वरूपात, त्याला वेगळ्या पद्धतीने कसं करायचं जर आम्ही केलं तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये नैराश्य येणार नाही. आज आपण जे शिक्षण घेतोय आणि खरी गफलत आपली त्याच ठिकाणी होते. तुम्हाला वाटेल कदाचित आम्ही मॅनेजमेंटच्या डिग्र्या घेतल्यात आणि मग मी वडापाव विकावा का, मी चहा स्टॉल चालू करावा का, मी हे सुरू करावं का? असं नाही. कुठलाही व्यवसाय लहान मोठा नाही, कुठलाही उद्योग हा छोटा नसतो. त्याला तुमच्या मॅनेजमेंटने, तुमच्या व्यवस्थापनाने त्याला मोठं करावं लागतं. आणि ते जर स्किल तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे तुम्ही खऱ्या अर्थाने त्याला मोठं करू शकता, त्याला वाढवू शकता. मनामध्ये ही खऱ्या अर्थाने सकारात्मक विचारांची तुम्ही बीज जर तुमच्या मनामध्ये रुवली गेली, तुम्ही जर सकारात्मक कुठल्याही गोष्टीचा विचार करायला लागलात तर यश तुमच्यापासून दूर असणार नाही. येणारा काळ हा जितका आव्हानात्मक आहे तितकाच संधी निर्माण करणार आहे. येणारा काळ हा तुम्हाला कदाचित वाटेल की स्पर्धा खूप वाढलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असंही वाटेल की आपल्या आजूबाजूला सगळे लोक व्यवसायात उतरत आहेत. परंतु आज जर आपण पाहिलं तर पूर्ण जगामध्ये फक्त 40 कोटी, तुम्ही इंटरनेटवर सर्च करा, फक्त 40 कोटी उद्योजक आहेत, एंटरप्रेन्योरशिप ज्याला म्हणतोय. आणि आपल्या भारतामध्ये ती संख्या फारच कमी आहे. आणि आज खूप ह्या 125 कोटी लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, 125 कोटी लोकांच्या देशातल्या अडचणी दूर करण्यासाठी आजही नवनवीन संकल्पना, आजही नवनवीन गोष्टी आपण आणू शकतो. ह्या नवनवीन गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस जिथं अडचण दिसेल तिथं एक लक्षात ठेवा की त्या अडचणीत संधी असते, म्हणजे असतेच. आणि ज्याला ही संधी ओळखता आली आणि त्या संधीचं व्यवसायात रूपांतर करता आलं तो खऱ्या अर्थाने यशस्वी उद्योजक झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मॅनेजमेंटच्या तुम्ही या ठिकाणी आज या वेबिनारला जॉईन झालात. मला माझी स्टोरी तुमच्यासमोर थोड्या सारांश अगदी याच्यामध्ये मांडता आली. खूप काही आपण या ठिकाणी बोलू शकतो, परंतु मला असं वाटतं की बोलण्यापेक्षा ह्या गोष्टी फक्त आपल्या मनाने आपण करणं गरजेचं आहे. आणि आपल्या मनाने जर ठरवलं तर निश्चितपणे आपणही एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो. हे सर्चिंगला सुरुवात करा. मनातला न्यूनगंड जो आहे आपल्या, तो न्यूनगंड दूर करा की मी हे करू शकत नाही किंवा हे फक्त पैशाच्या जीवावरती केलं जातं. की एक कुठलाही व्यवसाय सुरू करताना आपल्याला कॅपिटल लागतं, त्याच्यासाठी व्यवसाय सुरू करायला भांडवल लागते. माझ्याकडे तर भांडवल नाही. अगदी जाता जाता शेवटच्या 2 मिनिटांमध्ये एकच तुम्हाला सांगेल की ज्यांचे यशस्वी व्यवसाय झाले त्यांनी कधीच त्या खिशातला पैसा त्यांच्याकडे नव्हता, भांडवलही उभं करता येतं. आज स्टार्टअप इंडिया नावाने सुरू आहे. आपल्या स्टार्टअपसाठी माझ्यामध्ये खूप मोठा, त्यातला 6 वर्षापासून 10% निधीही स्टार्टअपचा वापरला गेलेला नाही. म्हणजे तिकडे कोणी पुढेच होत नाही. आपण फक्त ह्या गोष्टी न्यूजमध्ये ऐकतो, स्टार्टअप इंडिया, स्किल अप इंडिया, पण याचा कधी विचार केलाय का? कधी हे सर्च करण्याचा आपण प्रयत्न केलाय का? आपण तो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बँक फक्त आपल्याला म्हणतो आपण की आपली विचारसरणी सुरुवातीला की बँकेत गेलं तर बँक कर्ज नाकारते. पण तुम्ही कधी प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन गेलायत का बँकेमध्ये? आणि अशी किती लोक आहेत फक्त जायचं ओरली मला कर्ज मिळेल का, अशी कशी बँक कर्ज देईल? तुमच्याकडे त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, तुम्ही जर त्या मॅनेजरला तो पूर्णपणे शो केला तर निश्चितपणे तुम्हाला ते देणारच ना. पण मग आमचं प्रेझेंटेशन कुठंतरी चुकतंय, कारण आम्ही विचार करण्याची आमची जी पद्धती आहे तिला सकारात्मक जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला उद्योजक आणि उद्योजकता खऱ्या अर्थाने वाढवता येणार नाही. ही विचारांची दिशा तुम्हाला आता या निमित्ताने बदलायची आहे. आज राष्ट्रीय शिक्षण दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या खरं तर मला ही बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर लावडे सर असतील,
व्हाईस प्रिन्सिपल आदरणीय डॉक्टर झिने सर असतील, डॉक्टर वरपे सर, पूर्ण महाविद्यालयाची टीमचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आज ह्या महत्त्वाच्या दिवशी मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली. आणि पुन्हा एकदा उल्लेख करतो की तुम्ही सर्व भाग्यवान स्टुडंट आहात की तुम्हाला हे परिपूर्ण असं महाविद्यालय ही प्रत्येकाच्या मनामध्ये तो प्राऊड असला पाहिजे, जो माझ्या मनात माजी विद्यार्थी म्हणून आहे की 4 स्टार मानांकन असलेलं हे जे कॉलेज आहे त्या कॉलेजचे तुम्ही विद्यार्थी आहात. आणि त्यामधून तुम्ही ज्यावेळेस बाहेर पडताल त्यावेळेस एकही विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत बसता कामा नये. नैराश्याच्या गर्तेत न जाता प्रत्येक विद्यार्थी हा यशस्वी झाला पाहिजे. आणि फार मोठी वाटचाल ह्या महाविद्यालयाची होते. एक चांगले कॅप्टन्स आपण म्हणूया डॉक्टर शंकर लावदे सर यांच्या नियोजनाखाली आपली ही टीम कार्यरत आहे. आणि ज्या टीमचा कॅप्टन स्ट्रॉंग, ती टीम जिंकल्याशिवाय राहत नाही. मग महेंद्रसिंग धोनी तुमच्या परिचित असेल किंवा काल जिंकलेल्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन असेल, तसं तुम्ही ही अत्यंत तुमचं नेतृत्व ही फार म्हणजे अभ्यासू नेतृत्व ह्या महाविद्यालयाला लाभलेलं आहे. पुन्हा एकदा ह्या महाविद्यालयाच्या सर्व स्टाफचे, सर्व टीमचे मी आभार मानतो की या वेबिनारच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधला. आणि तुम्हालाही तुम्ही ज्यावेळेस महाविद्यालयातून बाहेर पडाल, ज्यावेळेस तुम्ही या महाविद्यालयाचं नाव घेऊन माजी विद्यार्थीमधून बाहेर पडताल, त्यावेळेस कुठंतरी तुम्ही असे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करावे आणि आपला उद्योजक म्हणून, व्यावसायिक म्हणून पुढे यावं अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. माननीय प्रसाद बानकर यांनी आपल्याला अभिप्रेत असलेलं मोटिवेशनल टॉक ज्याला म्हणतो आपण, ते त्यांनी उत्कृष्ट पद्धतीनं आपल्यासमोर मांडलं. त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयातर्फे आभार मानतो. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर लावदे सर यांना मी त्यांचे विनंती करतो. नमस्कार. आपण सर्वांनी बनकर सरांचं लेक्चर ऐकलं. एक मोटिवेशनल स्पीकर, आणि खरंच त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्याला हे सांगितलंय ते अतिउत्तम पद्धतीत त्यांनी अगदी 12वी असल्यापासूनच पैसे कमवायला सुरुवात केली. म्हणजे त्याच दिवशी खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये व्यावसायिकता निर्माण झाली आणि व्यावसायिक म्हणून ते त्यावेळेस खऱ्या अर्थाने उदयाला या सुरुवात झाली. आज त्यांनी तुम्हाला एक चांगला व्यवसाय कसा करावा, त्यासाठी काय काय गोष्टी लागतात, त्यांना कल्पना कशी सुचली, कसे प्रॉब्लेम होते आणि ते कसे सॉल्व्ह करायचे, आणि एक छोट्याशा संस्थेपासून त्यांनी एक मोठी अशी संस्था उभी करून आज एक ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी ते कार्य करतायत. त्याच्यातनं उद्योजक उभे केलेत. बऱ्याच लोकांना त्यांनी काम मिळवून दिलंय. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान करतो. शब्द सुमनाने त्यांना पुरस्कारित करतो. आणि आज सर्वांना त्यांनी एक मोटिवेशनल जे स्पेस दिलं त्याचा सर्वांनाच फायदा होईल असं मी मानतो. आणि त्यांचं एकदा पुन्हा स्वागत करतो आणि त्यांना त्यांच्या कार्यात शुभेच्छा देतो. थँक्यू. आज सर 9:30 वाजता सुरू झालेलं पहिलं वेबिनार मान्य प्रसाद बानकर यांनी आपल्याला मोटिवेट केलं, आपल्याला मार्गदर्शन केलं. उद्योगातून माणूस कसा पुढे जातो याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहे. तर महाविद्यालयाच्या वतीनं माननीय प्रसाद बानकर यांचं मी आभार मानतो. आणि कुणाला काही शंका वगैरे असली, प्रश्न असले तर आपण विचारू शकता. ते समर्पक उत्तर आपल्याला देतील.
आपणास काही जर प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. हॅलो. बोला. बोला. सर सेकंड वेबिनार 10:30 ला आहे ना? हो 10:30 सुरू होईल. सर ह्यातच राहील का दुसरी लिंक असेल? त्याच लिंक वरती असेल, त्याच्यातच जॉईन व्हायचं आहे. एक मध्ये त्यांचे प्रश्नोत्तर चालू राहते तोपर्यंत पुढचे आपण सुरू करूया आणि लगेच 10:30 5 मिनिटाचा बाकी 5-5 मिनिटं लगेच सुरू करूया. आवाज नाही आला सर. आवाज नाही आला? एक 5 मिनिटाचा गॅप राहील मध्ये आणि लगेच सुरू होईल पुढच्या वेबिनार. त्यानंतर जंगले सर आहेत लाईन वरती. जंगले सरला मी आभार मानावे त्याची विनंती करतो. जंगले सर. हॅलो. हॅलो. हा बोला. मी मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आजचे जे प्रमुख वक्ते आहेत त्यांचे आभार मानतो. मान्य श्री प्रसाद बानकर, डायरेक्टर श्री निर्भया फाउंडेशन, त्यांनी आज आपल्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केले आहे एंटरप्रिनरशिप बद्दल, तसेच एंटरप्रिनरशिप मध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणी कशा सॉल्व्ह कराव्यात याबद्दल त्यांनी खूप छान असे मार्गदर्शन केलेले आहे. त्याबद्दल मी महाविद्यालयाचे वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, IISc चे कोऑर्डिनेटर, कन्व्हेनर डॉक्टर वरपे सर आणि तसेच सर्व मेंबर यांचे आभार मानतो. तसेच सर्व प्राध्यापक, विद्यार्थी या वेबिनार साठी उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि पुढील सूत्रसंचालकाकडे. यानंतर 5 मिनिटाचा आपण इथे ब्रेक घेतोय. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की सेकंड सेशन याचा 5 मिनिटात सुरू होणार आहे. आपण लाईन वरती जॉईन राहावं. लिव्ह घेतले रे.
काळजी आम्हाला तुझा मोबाईल
आज आपल्या द्वितीय वेबिनारमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज प्रमुख पाहुण्या म्हणून आजच्या वक्त्या चैताली क्षीरसागर या स्टार्टअप को फाउंडर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्सिकॉन बायो ऑर्गॅनिक्स नेवासा. त्यांचा आजचा विषय आहे हाऊ टू कन्वर्ट युअर आयडिया इनटू स्टार्टअप. तुमच्या कल्पनेचं रूपांतर उद्योजकतेमध्ये कसं होईल या संदर्भात ते आज मार्गदर्शन करणार आहेत. उद्यमेन ही सिद्धांती कार्यानी न मनोरथे. उद्योग केल्यानेच कार्य सिद्धीत जातात. नुसते स्वप्न बघितल्याने किंवा मनोरथ बघितल्याने आपले कार्य सिद्धीत जात नाही. तसेच मंगेश पाडगावकरांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गीतामध्ये सांगितलेलं आहे, ज्ञान बनव कर्मशील कर्म ज्ञानवान. तर आज मित्र हो, 21व्या शतकामध्ये खरी गरज आहे ज्ञान बनव कमर्शियल ज्ञानवान. ही खरी आज गरज आहे. तसेच संत तुकडोजी महाराज आपल्या प्रार्थनेमध्ये म्हणतात की या देशामधील या जगामधील तरुण कसा असला पाहिजे. उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे. तरुण हा उद्योगी असला पाहिजे, तसाच शीलवान असला पाहिजे असं ते देवाजवळ प्रार्थना करतात. तर IIC अंतर्गत आपल्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या वेबिनारमध्ये आज आपल्याला चैताली क्षीरसागर या मार्गदर्शन करणार आहेत. आपण सर्वजण त्याचा लाभ घेणार आहोत. तर मी क्षीरसागर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना सहभागी पार्टिसिपंट्सना सर्वांना मार्गदर्शन करावं. केलं तरी चालेल. हो, थोडासा वर कर. ओके. थोडं साईडला घेतलं तरी चालेल. काही लाईन आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? तर आजचा जो वेबिनार असेल आपला तो म्हणजे हाऊ टू कन्वर्ट युअर आयडिया इनटू स्टार्टअप. तर आपण आजच्या जगाचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की प्रत्येकजण जॉबच्या मागे पळतोय किंवा प्रत्येकालाच काही ना काही वेगळं करायचं. आणि जर आज आपण शिक्षण संस्थेचा किंवा शिक्षणाच्या पद्धतीचा विचार केला तर बरेचसे धोरणं किंवा बरेचसे नियम असे आले आहेत की आता मुलांनी स्टार्टअपकडे वळण्याची गरज आहे किंवा स्वतःचा उद्योग, स्वतःचा बिझनेस किंवा स्वतःची एखादी आयडिया तिला सत्यात उतरवून त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. तर असाच एक टॉपिक तो म्हणजे हाऊ टू कन्वर्ट युअर आयडिया इनटू ए स्टार्टअप. मी चैताली पोपट क्षीरसागर, को फाउंडर अँड CEO लक्सिकॉन बायो ऑर्गॅनिक्स नेवासा, डिस्ट्रिक्ट अहमदनगर. नेक्स्ट. तर सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर आपण बघू शकतो इथे मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे स्टार्टअप. तर बेसिकली आज सगळ्यांनाच उत्सुकता आहे की स्टार्टअप म्हणजे काय किंवा स्टार्टअप कशा प्रकारे स्टार्ट केलं जातं.
आणि आज मी एकदम सहज आणि सोप्या भाषेत तुम्हाला स्टार्टअप काय असतं किंवा एखाद्या आयडियाचं रूपांतर, एखाद्या कल्पनेचं रूपांतर स्टार्टअपमध्ये किंवा बिझनेसमध्ये कसं करायचं हे आपण बघणार आहे. सो बेसिकली व्हॉट इज स्टार्टअप? स्टार्टअप म्हणजे काय? सो स्टार्टअप इज जस्ट नॉट अ सिंगल वर्ड, और स्टार्टअप हा काही फक्त एक सिंगल असा वर्ड नाही आहे. तर स्टार्टअप इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड, स्टार्ट अँड अप. सो याच्यावरून आपल्या एक लक्षात येते की स्टार्टअप म्हणजे अपलिफ्टिंग युअर आयडियाज, और तुमच्या ज्या काही आयडिया आहेत, तुमच्या ज्या काही कल्पना आहेत, त्यांचे रूपांतर आपण एका बिझनेसमध्ये करणार किंवा त्यांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार, आणि ते म्हणजे स्टार्टअप. सो त्याची जर आपण बेसिक डेफिनेशन बघितली तर ती म्हणजे द प्रोसेस फ्रॉम आयडिया टू एंटरप्राइज और बिझनेस. जर उदाहरणाद्वारे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण बघू शकतो, पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला अनेक समस्या होत्या आणि त्या समस्यांवर मात करत करत आपण आज या 20व्या किंवा 21व्या शतकामध्ये येऊन पोहोचलो आहोत, आणि आज आपण अत्यंत सुखमयी असं जीवन जगत आहोत. परंतु हे सगळं कशामुळे शक्य झालं? तर मानवाने जे नवीन नवीन शोध लावले, त्याने ज्या त्याचा कल्पना विस्तार केला आणि त्या कल्पनेचे रूपांतर त्याने कोणत्या तरी प्रोडक्टमध्ये केलं किंवा कोणत्या तरी डिझाईनमध्ये केलं, आणि त्याचाच वापर करून आज आपण या जगामध्ये राहत आहोत. सो बेसिकली आपण जर बघितलं तर तुम्हाला एक पहिलं चित्र दिसतंय, त्यामध्ये एक माणूस विचार करताना आपल्याला दिसतो. मग आपण असं म्हणू शकतो की त्याला काहीतरी एखादा प्रॉब्लेम दिसला असेल आणि तो त्याच्यावर विचार करतोय. तर एखाद्याला एखादा प्रॉब्लेम सापडला, आपण जर उदाहरण घेतलं तर ते म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे त्या काळी लाईटची व्यवस्था नव्हती, किंवा आपण जे आज आपल्या घरामध्ये LED किंवा बल्ब बघतो ते त्या काळी अस्तित्वात नव्हते. तर एक असा माणूस, तो म्हणजे थॉमस अल्वा एडिसन, त्याला त्या काळी एक प्रश्न पडला असणार की याच्यावर त्याला तो एक प्रॉब्लेम दिसला, तो म्हणजे अंधार आणि कुठेच लाईट नसणं. मग त्याने त्यावर विचार केला आणि त्याला एक कल्पना सुचली की जर आपण अशी एखादी वस्तू बनवली की जिचा वापर करून आपण या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढू शकतो किंवा या अंधारावर मात करू शकतो, तर त्याने एक प्रॉब्लेमला कल्पनेमध्ये उतरवलं. त्याची कल्पना म्हणजे एक अशी काहीतरी वस्तू असेल, ती म्हणजे बल्ब. तो हा आहे आपला प्रॉब्लेम. आणि त्यानंतर त्याला एखादी कल्पना सुचली आणि त्याने विचार केला की अशी एखादी वस्तू असेल की जिच्यामधून लाईट आपल्याला मिळेल. तर मग पहिली प्रोसेस असते ती म्हणजे प्रॉब्लेम. त्यानंतर असतं की आपल्याला एखादी कल्पना सुचते, कल्पना म्हणजे आयडिया. आणि आयडिया नंतर त्याने त्याच्यावर बराच विचार केला की त्याला आयडिया तर सुचली, परंतु ती आयडिया जर आपण सत्यातच उतरवली नाही, जर तिच्यावर कामच केलं नाही, तर त्या आयडियाचा काहीच उपयोग नाही. तो नेक्स्ट स्टेप म्हणजे ती असते की तुमच्या आयडियाला सत्यामध्ये उतरवणं किंवा अशी ओबड-धाबड एखादी आकृती तयार करणं किंवा त्याला ॲक्चुअल मॉडेलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करणं. तो त्याने एखादा प्रोटोटाइप बनवला असणार नक्कीच, आणि ते प्रोटोटाइप त्याने अशा प्रकारे बनवलं असेल किंवा काहीतरी त्याने एखादा ट्राय करून बघितला असेल की कशा प्रकारे मी या माझ्या कल्पनेचं रूपांतर खऱ्या ॲक्चुअल जीवनामध्ये किंवा ॲक्चुअल मॉडेलमध्ये करू शकतो. तर मग त्याने काहीतरी प्रयत्न केले, त्याने जवळजवळ 1000 वेळा प्रयत्न केले, आणि त्यानंतर जो प्रोडक्ट आपल्याला मिळाला तो म्हणजे आपण जो घरामध्ये आज आपण लाईट वापरतो किंवा जो बल्ब वापरतो तो. तो बेसिकली तुम्हाला इथून कळालं असेल की स्टार्टअप म्हणजे ही एक प्रोसेस की ज्यामध्ये आपण आयडियाचं रूपांतर हे एंटरप्राइज किंवा बिझनेसमध्ये करतो आणि आपल्या कल्पनेला सत्यामध्ये उतरवतो. तो जर आपण आता विचार केला की आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अनेक कल्पना सुचतात, म्हणजे अनेकांच्या डोक्यात अनेक आयडियाज येऊन जातात की मी असं केलं तर काय होईल, किंवा मी असं केल्यानंतर ठीक आहे, असं केल्यानंतर पुढची स्टेप काय असेल. तर आपण बघू शकतो की आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या माइंडमध्ये ज्या काही आयडियाज येतात, ज्या काही कल्पना येतात, त्याला मी इथे 2 प्रकारामध्ये क्लासिफाय केलं आहे. पहिली म्हणजे ट्रॅडिशनल आयडिया. ट्रॅडिशनल आयडिया म्हणजे जी अशा प्रकारची आयडिया, ओल्ड टाईप ऑफ बिझनेस असेल किंवा एखादा बिझनेस जो आधीपासून अस्तित्वात आहे आणि त्यावरच तुम्हाला काहीतरी कल्पना सुचते आणि त्यातून तुम्ही बिझनेस करण्याचा किंवा तुमची कल्पना विस्तार करण्याचा प्रयत्न करता. तर ट्रॅडिशनल आयडियामध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. एक्झाम्पल ट्रॅव्हल कंपनी असेल किंवा एखादं क्लोथ शॉप असेल, की ही आयडिया आधीपासून अस्तित्वात आहे आणि आपल्याला त्यावर पुढे काम करायचं आहे.
अशी आयडिया म्हणजे ट्रॅडिशनल आयडिया. आणि सेकंड जी काही आयडिया असेल, सेकंड जो काही टाईप आहे, तो म्हणजे इनोव्हेटिव्ह आयडिया ऑर मोनोपोली. तो बेसिकली तुम्हाला सगळ्यांना इनोव्हेटिव्ह म्हणजे काय हा शब्द सगळ्यांना माहीत असेल. तर इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणजे अशी आयडिया, त्याला आपण असं म्हणू शकतो की न्यू आयडिया ऑर इनोव्हेशन ऑर समथिंग डिफरंट दॅन एक्झिस्टिंग सिस्टीम्स. अशा काही आयडिया किंवा अशा काही प्रोसेस आहेत ज्या आजपर्यंत अस्तित्वात नाही आणि त्याच्यावर आपण काम करणार आहोत. जर आपण उदाहरण बघितलं तर त्यामध्ये आपण म्हणू शकतो ओला कॅब्स किंवा ओयो हॉटेल्स असतील, आणि किंवा माझी जी स्वतःची कंपनी आहे ती म्हणजे लाक्ष्कॉन बायो ऑर्गॅनिक. या सर्वांचा समावेश आपण इनोव्हेटिव्ह आयडियाज किंवा मोनोपोलीमध्ये करू शकतो. सो बेसिकली आपल्याला जेव्हा एखादी आयडिया जनरेट होते माइंडमध्ये, तर त्या आयडियाच्या मागे काहीतरी एक रिझन असलं पाहिजे की अशी एखादी आयडिया आपल्या मनामध्ये आयडिया का निर्माण होतात किंवा कल्पना का निर्माण होतात. आपल्याला एखादी गोष्ट का करावी वाटते, आपल्याला एखादी गोष्ट का करावी वाटते, कारण की आपण एखादा प्रॉब्लेम बघितलेला असतो किंवा आपण तो प्रॉब्लेम फेस केलेला असतो आणि आपल्याला त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढायचं असतं. असं बऱ्याच जण असतात की ज्यांना आज समाजामध्ये जर आपण बघितलं तर सगळीकडे बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत आणि बऱ्याच जणांना वाटतं की आपण याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे किंवा आपण या प्रॉब्लेमवर काहीतरी एखादी आयडिया वापरून या प्रॉब्लेमला सॉल्व्ह केलं गेलं पाहिजे. परंतु प्रत्येक जणच त्यांच्या आयडियाचं रूपांतर हे सोल्युशनमध्ये किंवा प्रोटोटाईपमध्ये करतात का, तर नक्कीच नाही. असे बरेच जण आहेत की ज्यांना आयडियाज भरपूर येतात, ज्यांना प्रॉब्लेम भरपूर दिसतात, पण ते त्याच्यावर काम करत नाही. तर आपण स्टेप वाईज आता एक एक प्रोसेस समजून घेऊया. तर पहिली स्टेप असते ती म्हणजे प्रॉब्लेम किंवा सोल्युशन. आपल्याला एखादा प्रॉब्लेम दिसला आणि आपल्याला त्याच्यावर सोल्युशन काढायचं आहे. तो पहिली स्टेप असते ती म्हणजे फाइंड अ प्रॉब्लेम दॅट इज वर्थ सॉल्विंग. तुम्ही असा एखादा प्रॉब्लेम निवडा की ज्याला सॉल्व्ह करणं आज खरंच खूप गरजेचं आहे. अशी एखादी समस्या आज समाजामध्ये बघा की जिच्यावर उपाय काढणं किंवा जिच्यावर सोल्युशन देणं खरंच खूप गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे. तो पहिली स्टेप असते ती म्हणजे एक प्रॉब्लेम डिफाईन करणं किंवा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं. आणि मला असं अजिबात वाटत नाही की तुम्हाला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं हे अवघड जाईल, कारण की आज आपण बघितलं तर आपल्याला भरपूर प्रमाणात प्रॉब्लेम्स बघायला मिळतील. तर सेकंड स्टेप जी असते ती म्हणजे बिल्ड अ सोल्युशन युजिंग टेक टू सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम इफेक्टिव्हली इन अ सिम्पल, अफोर्डेबल अँड रिलायबल वे. तुम्हाला एखादा प्रॉब्लेम तर मिळाला आहे, परंतु फक्त प्रॉब्लेम प्रॉब्लेम करून चालणार आहे का, तर नक्कीच नाही. तर दुसरी स्टेप जी असते ती म्हणजे बिल्ड अ सोल्युशन. त्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही काहीतरी सोल्युशन डेव्हलप करा की त्या प्रॉब्लेमची काहीतरी आपण समस्या त्याचं निराकरण केलं गेलं पाहिजे, म्हणून त्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला एखादा उपाय किंवा एखादं सोल्युशन सापडवणं खरंच खूप गरजेचं असतं. तर पहिली प्रोसेस असते ती म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं आणि सेकंड स्टेप म्हणजे त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढणं. सो आता मी जर तुम्हाला एक्झाम्पल म्हणून द्यायचं असेल, तर मी जी आमची लाक्शिकॉन बायो ऑर्गॅनिक्स ही कंपनी आहे, तर तिची सुरुवात कशी झाली किंवा आम्हाला कोणता प्रॉब्लेम दिसला की ज्याच्यामुळे आम्ही लाक्शिकॉन बायो ऑर्गॅनिक्सची स्थापना केली. सो बेसिकली तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता की तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक्स प्रोडक्ट दिसत आहेत. पहिलं ते म्हणजे तुम्हाला दिसेल की नर्सरीमधले प्लांट्स असतील, इंडोर प्लांट्स किंवा डेकोर प्लांट्स किंवा बाकीचे विविध प्रकारचे प्लांट्स तुम्हाला दिसत असतील. दुसरा टाईप म्हणजे तो आपण बघू शकतो, तो म्हणजे तुम्हाला इथे फर्टिलायझर दिसत असतील. ऑर्गॅनिक फर्टिलायझर असेल, त्यामध्ये ऑर्गॅनिक मॅन्युअर असेल किंवा लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर असेल. तिसरा टाईप आहे तो म्हणजे आपण नर्सरीसाठी जे काही टूल्स वापरतो, म्हणजे त्यामध्ये तुमचे पॉट्स असतील किंवा गार्डनिंग टूल्स असतील, हे सर्व काही प्रकारचे प्रोडक्ट्स. फोर्थ टाईपमध्ये जर आपण बघितलं तर ते म्हणजे आपण जे ऑर्गॅनिक फूड, आपल्याला आज ऑर्गॅनिक फूड ही सगळ्यात जास्त मोठी काळाची गरज आहे. तर आपल्याला सर्वांनाच वाटतं की आपण एक चांगल्या प्रकारचं अन्नधान्याचं सेवन करावं किंवा चांगल्या प्रकारचं जेवण आपल्याला मिळावं किंवा आपण ज्या अन्नाचा समावेश आपल्या आहारामध्ये करतोय ते चांगल्या प्रकारचं किंवा ऑर्गॅनिक असावं. अशा प्रकारचं ऑर्गॅनिक अन्नधान्य. आणि पुढची जी टाईप आहे तो म्हणजे सीडलिंग किंवा सॅपलिंग. आज शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच जणांना भाजीपालाची मोठ्या प्रमाणात गरज असते किंवा आपल्याला सीडलिंग सॅपलिंगची मोठ्या प्रमाणात गरज असते. तर हे सर्व जे आपण प्रकार बघितले ते म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. आणि त्याही पलीकडे जाऊन
पुढचे जे काही टाईप आहे तो म्हणजे तुम्हाला कोणाला कन्सल्टेशन पाहिजे असेल, तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करू इच्छिता किंवा तुम्हाला ऑर्गॅनिक फूड पाहिजे किंवा तुम्हाला घरामध्ये तुमचं इंटेरियर कसं असावं घराचं किंवा तुम्ही लँडस्केपिंग करताय, तर ती लँडस्केपिंग कशा प्रकारची असावी याच्या याच्या रिलेटेड तुम्हाला काही कन्सल्टन्सी पाहिजे असेल, तर तो एक टाईप इथे आम्ही आयडेंटिफाय केलेला आहे. त्यानंतर एखाद्याला बाल्कनी गार्डनिंग करायचं असेल, एखाद्याला अत्यंत छोट्या जागेमध्ये फळभाज्या किंवा पालेभाज्या यांचं यांची फळभाजी किंवा फळशेती करायची असेल, तर त्यांच्यासाठी आणि कन्सल्टन्सी. तर याला आपण प्रॉब्लेम कसं म्हणणार? तर आपण आज जर बघितलं, तुम्हाला गार्डनिंगचे प्रोडक्ट पाहिजे असतील, तुम्हाला जर फळभाज्या किंवा तुम्हाला रोपं पाहिजे असतील किंवा तुम्हाला इंटेरियर किंवा डेकोरचे प्लांट्स पाहिजे असतील, तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणावर फिरावं लागतं. म्हणजे तुम्हाला नर्सरीमध्ये फक्त झाडच मिळणार किंवा नर्सरीमध्ये तुम्हाला गार्डनिंगचे थोडेफार जे काही टूल्स असतील ते तुम्हाला फक्त नर्सरीमध्ये मिळणार. पण जर तुम्हाला फर्टिलायझर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला ऑर्गॅनिक फूड मिळवायचं असेल, तर तुम्हाला वेगळ्या ठिकाणी कुठेतरी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर त्याचा सर्च करावं लागतं किंवा त्याची सर्चिंग तुम्हाला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर करावी लागते. प्लस तुम्हाला जर त्यासोबत कन्सल्टन्सी पाहिजे असेल, तर तुम्हाला त्यासाठी एक वेगळ्याच प्लॅटफॉर्मचा सर्च करावा लागतो. म्हणजे याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, की आपला वेळही जातो आणि प्लस आपल्याला सर्च करण्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट किंवा चांगल्या प्रकारच्या किंमतीमधले आपल्याला ते प्रोडक्ट मिळत नाही. तर हा एक आपण डिफाईन केलेला किंवा आम्ही डिफाईन केलेला प्रॉब्लेम आहे. तर हा आमच्यासाठी एक प्रॉब्लेम होता, की प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सर्च करावं लागतं. मग तिथे वेगवेगळ्या किमती असणार. प्लस तुम्हाला ते अफोर्डेबल असेल की नसेल, प्लस तुमचा टाईम त्यामध्ये जाणार. तर यावर सगळ्यावर सोल्युशन, असं एक सोल्युशन आम्ही यावर भरपूर विचार केला आणि त्यानंतर जे काही सोल्युशन आम्ही काढलं, तर ते म्हणजे असा एक प्लॅटफॉर्म जर आपण बनवला, की ज्यावर तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स, या सगळ्या बाबी, या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळाल्या, तर त्याचं सोल्युशन जे आम्ही डेव्हलप केलं ते म्हणजे डिफरंट ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स ॲट ए वन प्लॅटफॉर्म. म्हणजे प्रॉब्लेममध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला दिसून येतं की डिफरंट ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स बट व्हेरियस प्लॅटफॉर्म, आणि सोल्युशन जे काही आम्ही डेव्हलप केलं ते म्हणजे डिफरंट ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स ॲट दी वन प्लॅटफॉर्म. आता तुम्हाला बऱ्यापैकी कळालं असेल की प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा आणि त्यावर सोल्युशन कशा प्रकारे डेव्हलप करायचं. हा झाला फक्त एक प्रॉब्लेम, परंतु असे अनेक प्रॉब्लेम आहेत. जसं की आपण वेस्ट मॅनेजमेंटचं एक्झाम्पल घेऊ शकतो, की वेस्ट मॅनेजमेंट हा आज जगामध्ये एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यावर लोकांनी अनेक उपाय शोधले. कचरा ही समस्या आणि त्यावर उपाय म्हणजे कंपोस्टिंग असेल किंवा तुमचे बाकीचे बायोगॅस प्रोडक्शन असेल, हे त्याच्यावरचं सोल्युशन झालं. तर मला नाही वाटत आता तुम्हाला काही शंका असेल, प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा आणि त्याच्यावर सोल्युशन कसं काढायचं. सो आता आपल्याला प्रॉब्लेम आणि सोल्युशन हे दोन गोष्टी बऱ्यापैकी समजल्या आहेत. प्रॉब्लेम आपण आयडेंटिफाय केला, त्यावर आपण सोल्युशन डिझाईन केलं. पण सोल्युशन हे काय असतं, की सोल्युशन हे आपल्या माइंडपर्यंतच लिमिटेड असतं. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम दिसला, तुम्ही त्याच्यावर विचार केला, तुम्ही त्याच्यावर सोल्युशनही काढलं. परंतु त्या सोल्युशनला जर आपल्याला सत्यात उतरवायचं असेल किंवा त्या सोल्युशनला आपल्याला रिअल वर्ल्डमध्ये किंवा रिअल केसमध्ये इम्प्लांट करायचं असेल, तर त्याची नेक्स्ट स्टेप असते ती म्हणजे प्रोटोटाईप डिझाईन. बऱ्याच जणांनी हा प्रोटोटाईप शब्द ऐकला असेल, की प्रोटोटाईप म्हणजे काय किंवा प्रोटोटाईप काय असतं याची बऱ्याच जणांना माहिती असेल. पण आपण आता त्याला डिटेलमध्ये समजावून घेऊया. तुम्ही सोल्युशन डेव्हलप केलं. आता जर आपण मागं जे एक्झाम्पल घेतलं ते म्हणजे लाक्षिकॉन बायोऑर्गॅनिक, जिथे आम्हाला सगळे काही जे प्रोडक्ट्स आहेत ते एका प्लॅटफॉर्मवर मांडायचे आहेत किंवा एका प्लॅटफॉर्मवर ते सगळे प्रोडक्ट आम्हाला शो करायचे आहेत. पण हे फक्त आमच्या माइंडमध्ये आहे आत्तापर्यंत. जर आपण विचार केला की हे फक्त कल्पना आता माझ्या माइंडपुरतीच लिमिटेड आहे, परंतु आता मला तिला सत्यात उतरवायचं, तर नेक्स्ट स्टेप म्हणजे प्रोटोटाईप. सो कन्व्हर्ट युअर सोल्युशन इंटू ॲक्च्युअल मॉडेल, दॅट दी प्रोटोटाईप. तुमचं जे काही सोल्युशन असेल ते तुम्ही ॲक्च्युअल मॉडेलमध्ये कन्व्हर्ट करा. तर हे ॲक्च्युअल मॉडेलमध्ये कन्व्हर्ट करताना तुम्हाला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे. तर ते पॉईंट्स काय असतात? पहिला पॉईंट म्हणजे स्पेसिफाय फीचर्स ऑफ युअर प्रोटोटाईप. तुमच्या प्रोटोटाईपचे काय काय फीचर्स असणार? फीचर्स म्हणजे काय? तर तुमच्या प्रोटोटाईपमध्ये मेन गोष्टी कोणकोणत्या असणार किंवा तुमच्या प्रोटोटाईपमध्ये या मेन कल्पना तुम्ही लोकांसमोर मांडणार. दुसरं म्हणजे मेजरेबल अप्रोच टू कन्वर्ट प्रोटोटाईप इंटू ए मार्केट रेडी प्रोडक्ट. आता तुम्ही सोल्युशन तयार केलंय, त्याला तुम्हाला प्रोटोटाईपमध्ये कन्वर्ट करायचं.
पण ते प्रोटोटाईप तुमचं मेजरेबल पण झालं पाहिजे. मेजरेबल म्हणजे असा एक अप्रोच की तुम्ही तुमच्या प्रोटोटाईपला डायरेक्ट मार्केट रेडी प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे तुम्ही तुमचा प्रोडक्ट किंवा तुम्ही तुमचा प्रोटोटाईप हा मार्केटमध्ये एक प्रोडक्ट म्हणून शो करू शकता. तर नेक्स्ट जो स्टेप किंवा नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे अटेनेबल. हाऊ यू आर गोइंग टू अचीव द कमर्शियलायझेशन ऑब्जेक्टिव्ह विथ अवेलेबल रिसोर्सेस. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुम्ही प्रोटोटाईप किंवा तुमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये शो करण्यासाठी रेडी आहात, पण त्याचं तुम्हाला कमर्शियलायझेशन करणं बऱ्याच प्रमाणात गरजेचं असतं. पण तुमच्याकडे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत, म्हणजे जास्त पैसा खर्च न करता तुमच्याकडे जे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या त्या प्रोटोटाईपचं किंवा तुमच्या त्या मार्केट रेडी प्रोडक्टचं कमर्शियलायझेशन कशा प्रकारे करू शकता, याला ज्या पॉईंटमध्ये आपण डिस्क्राईब करतो तो म्हणजे अटेनेबल. पुढचा पॉईंट जो असेल तो म्हणजे रिअलिस्टिक. व्हॉट काइंड ऑफ स्किल सेट ऑफ टीम अँड रिसोर्सेस आर रिक्वायर्ड टू अचीव द गोल इन द स्पेसिफिक टाइम पिरियड. ठीक आहे, तुमचं प्रोडक्ट रेडी आहे, तुम्हाला माहिती आहे तुम्ही याचं कमर्शियलायझेशन करू शकता, तुमचा हा प्रोडक्ट मार्केट रेडी आहे, परंतु तो किती प्रमाणात रिअलिस्टिक आहे किंवा त्याला किती टाइम पिरियड लागणार आहे, तुम्ही जे गोल सेट केले. जर मी आज विचार केला की मला माझी लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक्स ही कंपनी आज मी जे सोल्युशन डेव्हलप केलंय त्याला कुठल्या तरी एक वेगळ्या हाईटपर्यंत न्यायचं आहे, परंतु त्या हाईटपर्यंत नेण्यासाठी मला किंवा माझ्या टीमकडे कोणकोणत्या प्रकारचे स्किल किंवा कोणकोणत्या प्रकारचे रिसोर्सेस पाहिजे याची मी एक यादी बनवणं किंवा याचं मी नोट डाऊन करणं गरजेचं आहे. तसंच तुम्हालाही तुमचं जे काही सोल्युशन असेल ते मार्केटमध्ये पोहोचवण्याच्या आधी तुम्हाला त्याचं एका हाय लेवलवर नेण्यासाठी किंवा त्याला कमर्शियलाइज करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे स्किल्स गरजेचे आहेत किंवा तुमची टीम कशी असावी, तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे रिसोर्सेस असावे याचं तुमच्याकडे एक नोट डाऊन असणं बऱ्याच प्रकारे गरजेचं आहे. आणि तुम्ही एक टाईमलाईन फिक्स करून घेतली पाहिजे. म्हणजे आपण जर एक टाईमलाईन फिक्स केली तरच आपण त्या टाईमलाईनमध्ये आपण आपल्या त्या गोलपर्यंत पोहोचू शकतो. पुढचा पॉईंट जो असेल तो म्हणजे टाईमलाईन. डेव्हलप अ टाईमलाईन अगेन्स्ट द माइलस्टोन्स फॉर टेकिंग प्रोटोटाईप टू द कमर्शियल लेवल और स्टार्टअप स्टेज. सो तुम्ही आता तुमचं प्रोडक्ट एका आपण रिअलिस्टिक जो पॉईंट बघितला, तुम्ही तुमचं प्रोडक्ट एक टाइम पिरियडमध्ये डेव्हलप केलं किंवा बऱ्याच प्रमाणात तुम्ही डेव्हलप केलं, पण तुम्ही एक अशी टाईमलाईन आपण डेव्हलप करणं गरजेचं आहे की त्या टाईमलाईनमध्ये आपण आपला जो प्रोडक्ट असेल तो कमर्शियल लेवलला किंवा स्टार्टअप स्टेजला घेऊन जाऊ शकतो. सो आता आपण बघू शकतो की बऱ्याच प्रकारचे प्रोटोटाईप्स किंवा बऱ्याच प्रकारचे प्रोडक्ट्स आज मार्केटमध्ये रेडी आहेत. असे बरेच जण आहेत की ज्यांच्याकडे भरपूर प्रकारच्या आयडियाज आहेत, ज्यांच्याकडे भरपूर प्रकारचे विचार्स आहेत की थॉट्स आहेत की जे त्यांना सोल्युशनमध्ये कन्वर्ट करू शकतात. पण तरीही आज आपण बघतो की बरेच असे प्रोटोटाईप आहेत ते इनोव्हेटिव्ह होत नाही किंवा त्याला आपण सक्सेसफुल इनोव्हेशन झाले असं म्हणू शकत नाही. तर का? तर आपण ज्यावेळेस स्टार्टअपच्या भाषेमध्ये बोलतो तर त्यावेळेस एक टर्म यूज करा, ती म्हणजे MUP. MUP म्हणजे मिनिमम युजेबल प्रोटोटाईप. तो मिनिमम युजेबल प्रोटोटाईप म्हणजे काय, तर याला आपण काही पॉईंट्समध्ये डिफाईन करू शकतो. पहिला पॉईंट म्हणजे युजफुल. तुमचं जे काही प्रोटोटाईप असेल ते युजफुल टू कस्टमर असलं पाहिजे. तुमचं जे काही कस्टमर्स असतील, तुमचे जे काही टार्गेट ग्रुप्स असतील किंवा तुम्ही ज्या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून ते प्रोटोटाईप डेव्हलप केले किंवा जे प्रोटोटाईप डिझाईन केले ते त्या प्रॉब्लेमसाठी किंवा त्या टार्गेट ग्रुपसाठी युजफुल झालंच पाहिजे. सेकंड पॉईंट जो असेल तो म्हणजे युजेबल बाय दी कस्टमर्स. पहिला पॉईंट असेल तो म्हणजे युजफुल टू दी कस्टमर्स. सेकंड पॉईंट असेल तो म्हणजे युजेबल बाय दी कस्टमर्स. तुमचं जे काही सोल्युशन असेल, जे काही प्रोटोटाईप असेल ते तुमच्या टार्गेट ग्रुपकडून वापरलं गेलं पाहिजे, त्यांनी त्याचा वापर करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. तर तिसरा पॉईंट असेल तो म्हणजे डिप्लॉयबल. तर आपलं जे प्रोटोटाईप असेल किंवा जे प्रोटोटाईप आपण रेडी करतो, जे सोल्युशन आपण रेडी करतो, तर त्याने अनेक प्रकारच्या अडचणींवर किंवा मार्केटमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी येतील किंवा जी मार्केटची गरज आहे त्यावर त्याने मात केली गेली पाहिजे, ते म्हणजे डिप्लॉयबल. ते सस्टेनेबल पण असलं पाहिजे. सस्टेनेबल म्हणजे काय, समजा आपण आज एखादं प्रोडक्ट डिझाईन केलं किंवा आज एखादं सोल्युशन मी तुम्हाला दिलं, ते म्हणजे लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक, मी तुम्हाला एक सोल्युशन आज प्रोव्हाइड करते, पण आज मी तुम्हाला हे सोल्युशन प्रोव्हाइड केलं आणि पुढच्या 2 किंवा 3 दिवसांमध्ये दुसऱ्या एखाद्याने येऊन त्यापेक्षाही चांगलं सोल्युशन जर तुम्हाला दिलं तर मी म्हणू शकत नाही की माझा प्रोडक्ट किंवा माझं प्रोटोटाईप हे
माझं प्रोडक्ट किंवा माझं प्रोटोटाईप हे सस्टेनेबल आहे. तर बेसिकली सस्टेनेबल म्हणजे काय, तुम्ही जे सोल्युशन प्रोव्हाइड करताय तुमच्या टार्गेट ग्रुपला किंवा टार्गेट कस्टमर्सला, ते कमीत कमी इथून पुढे 3 किंवा 5 वर्ष तरी मार्केटमध्ये टिकून राहिलं पाहिजे आणि त्याने एक चढता आले किंवा त्याने ग्रोथ केली पाहिजे. पुढचा पॉईंट जो असेल म्हणजे टेक्निकली फिजिबल. तर नक्कीच आपलं जे प्रोटोटाईप असेल, जे काही सोल्युशन असेल, ते टेक्निकली फिजिबल असलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर हा व्यवस्थित पद्धतीने आपण केला गेलेला पाहिजे. तर MEP म्हणजे काय, मिनिमम युजेबल प्रोटोटाईप, आणि त्यामध्ये जे काही आपले पॉईंट्स आहेत ते आपण बघितले. तर आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. सो आता आपल्याला कळालं की प्रोटोटाईप म्हणजे काय असतं, इनोव्हेशन म्हणजे काय असतं, आणि बऱ्याचदा प्रोटोटाईप हा इनोव्हेशनमध्ये कन्वर्ट का होत नाही किंवा प्रोटोटाईपला इनोव्हेशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. तो आपण पुढे बघूया. स्टार्टअप. आता आपल्याला स्टार्टअप ही अशी एक जर्नी आहे. स्टार्टअप ही कोणती जर्नी आहे? स्टार्टअप हा एक प्रवास आहे. आता त्या प्रवासामध्ये आपण प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला आहे, आपल्याला सोल्युशनही माहिती आहे, आपल्याला काय सोल्युशन द्यायचं आहे, किंवा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम मिळाला आणि तुम्ही त्याच्यावर सोल्युशन डेव्हलप केलं. त्या सोल्युशन नंतर तुम्ही तुमचं प्रोटोटाईपही डेव्हलप केलं की जे तुम्ही मार्केटमध्ये मांडू शकता, आणि तुम्ही तुमच्या सोल्युशनला एका रिअल ॲक्च्युअल मॉडेलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. पण आज तुमच्याकडे प्रॉब्लेम तुम्ही डिफाईन केलाय, तुम्ही सोल्युशन डिफाईन केलंय, तुम्ही प्रोटोटाईप डिफाईन केलाय, पण त्याची नेक्स्ट स्टेज काय? हे 3 स्टेप तुम्ही पार केल्या, पण पुढची स्टेज काय? पुढचा एक क्वेश्चन मार्क आपल्याला इथं दिसून येतो की तुम्ही म्हणाल की मी आता प्रॉब्लेम डिफाईन केला, मी सोल्युशन डिफाईन केलं, मी प्रोटोटाईपही बनवला, तर मग मी स्टार्टअप सुरू करू शकतो का, किंवा मी स्टार्टअपच्या लेवलपर्यंत पोहोचलो का? तर ते आपण बघूया. सो 3 स्टेजेस नंतर आपण बघतो की आपल्याला प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला आहे, आपण त्याच्यावर सोल्युशन काढलंय, आपण त्याच्यासाठी प्रोटोटाईपही डिझाईन केलंय. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुमची प्रोडक्ट किंवा तुम्ही जी काही सर्व्हिस तुमच्या टार्गेट ग्रुपला किंवा टार्गेट कस्टमर्सला प्रोव्हाइड करणार आहे ती. जर तुम्ही तुमचं प्रोटोटाईप फक्त एका मॉडेल पुरतंच लिमिटेड ठेवलं आणि त्याला प्रोडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये कन्वर्टच केलं नाही, तर आपण त्याला म्हणू शकत नाही की तुम्ही तुमच्या आयडियाचं रूपांतर स्टार्टअपमध्ये केलं. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस. सो डिझाईन दिस सोल्युशन or prototype as a product or service that is useful for anyone who wants to solve that problem. सो बेसिकली तुमचं जे काही सोल्युशन असेल, तुमचा जो काही प्रोटोटाईप असेल, त्याला अशा एखाद्या प्रोडक्टमध्ये किंवा अशा एखाद्या सर्व्हिसमध्ये कन्वर्ट करा की कोणीही त्याचा वापर करून आपल्या समस्या सोडवू शकतं किंवा त्याचा वापर करून घेऊ शकतं. तर प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये पण तुम्हाला काही पॉईंट्स लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचं प्रोडक्ट डेव्हलप केलं, तुम्ही त्याची सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, परंतु तुम्हाला आजच्या या मार्केटमध्ये सस्टेन करायचं आहे, तुम्हाला तुमचं स्टार्टअपची ग्रोथ करायची आहे, तुम्हाला तुमचं स्टार्टअप एका वेगळ्या लेवलला घेऊन जायचं आहे. तर त्यासाठी कोणते पॉईंट महत्त्वाचे आहेत? तर पहिला पॉईंट म्हणजे इनोव्हेटिव्ह. तुमची प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस इनोव्हेटिव्ह आहे का? आज या मार्केटमध्ये अशा अनेक सर्व्हिसेस किंवा असे अनेक प्रोडक्ट उपलब्ध असतील, आणि त्यापैकीच तुमची सर्व्हिस असेल किंवा तुमचं प्रोडक्ट असेल, तर तुम्ही बघा, तुम्ही शोधा की तुमचं प्रोडक्ट इनोव्हेटिव्ह आहे का. म्हणजे आज मार्केटमध्ये जे प्रोडक्ट उपलब्ध आहे त्यापेक्षा तुमचं प्रोडक्टमध्ये काय वेगळेपण आहे किंवा तुमचं प्रोडक्ट कशा पद्धतीने इनोव्हेटिव्ह आहे, हे तुम्ही तुमच्या टार्गेट ग्रुपला किंवा टार्गेट कस्टमरला पटवून द्या. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की तुमची प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस ही इनोव्हेटिव्ह असली पाहिजे. दुसरा म्हणजे त्याच्यामध्ये युनिकनेस काय आहे. समजा मी जर आज एखादा बिझनेस सुरू करते आणि माझ्यासोबतच आज तो बिझनेस इतरही कुणीतरी करते, म्हणजे जर आपण विचार केला की लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक्स, आता तुम्ही म्हणाल की अशा बाकीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म नाहीत का? जर आपण Amazonचा विचार केला किंवा आपण जर नर्सरी लाईव्हचा विचार केला, तर असे प्लॅटफॉर्म नाहीत का की ज्यावर ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आपण सेल करू शकतो किंवा ज्यावर आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट बाय करू शकतो? असे अनेक प्लॅटफॉर्म नक्कीच उपलब्ध आहे, पण लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक ही त्याही पेक्षा वेगळी का आहे किंवा त्याचं युनिकनेस काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं युनिकनेस मी तुम्हाला पटवून देईल की युनिकनेस म्हणजे तुम्ही आज जर बघाल जी तुम्हाला प्रत्येकजण काहीतरी सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, तुम्ही ऑर्गॅनिक प्रोडक्ट कुठूनही घेऊ शकता, कुठूनही तुम्ही बाय करू शकता किंवा तुम्ही कुठेही तुमचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट सेल करू शकता. परंतु लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक्सवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स बघायला मिळतील. तिथे तुम्हाला काही गिफ्ट्स मिळतील, त्यानंतर तुम्ही कन्सल्टन्सी मिळेल, त्यानंतर तुम्ही तिथे ट्रेनिंग घेऊ शकता.
तुम्ही तुमच्या नॉलेजमध्ये भर पाडू शकता. म्हणजे ही फक्त ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म फक्त बाय किंवा सेल करण्यासाठी नसून तुमच्या नॉलेजमध्ये भर घालण्यासाठी किंवा आपल्या नॉलेजमध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा हा एक असा वेगळा प्लॅटफॉर्म आहे. तर हा त्याचा युनिकनेस होऊ शकतो. तर पुढचं जे काही आहे पॉइंट तो म्हणजे अट्रॅक्टिव्हनेस. आज जर आपण बघितलं की पूर्वीच्या काळी तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस आपल्याकडे फोन्स नव्हते त्यावेळेस पहिल्यांदा जो सगळ्यात पहिला मोबाईल आला तो म्हणजे नोकियाचा फोन. नोकियाचा फोन हा दिसायला एकदम साधा सिंपल होता, परंतु त्या काळी तो नवीन होता त्यामुळे त्याची भरमसाठ विक्री झाली किंवा आपण असं म्हणू शकतो की काळाची गरज होती म्हणून त्यांचा जो काही प्रोडक्ट आहे तो बऱ्याच प्रमाणात विकला गेला. पण त्यानंतर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे मोबाईल मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आणि नोकियाचे जे काही छोटे मोबाईल्स होते त्यांची जी काही खरेदी असेल किंवा जे काही लोक त्याची खरेदी करायचे ती कमी होऊ लागली. तर हे का झालं? तर त्याचा पॉइंट आपण बघू शकतो तो म्हणजे अट्रॅक्टिव्हनेस. तिथे तुम्हाला अट्रॅक्टिव्हपणा बघायला मिळाला. तुमचा मोबाईल स्लिम झाला, तुमच्या मोबाईलच्या फीचर्समध्ये वाढ झाली, तुमच्या मोबाईलची डिझाईन बदलली. म्हणजे कस्टमरला त्या प्रॉडक्टकडे अट्रॅक्ट केलं गेलं आणि त्यामध्ये आपण म्हणू शकतो की त्यामध्ये तिन्ही गोष्टींचा वापर केला गेला. ते म्हणजे इनोव्हेशन, युनिकनेस आणि अट्रॅक्टिव्हनेस. सो तुम्हाला कळालं असेल की प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ही कशा प्रकारे बेटर बनवायची. तुमचं जे काही प्रोटोटाईप असेल ते प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करून त्याला मार्केटमध्ये सस्टेन कसं करायचं. सो मी तुम्हाला इथे एक रिअल मॉडेल किंवा ॲक्च्युअल मॉडेल लाक्षिकॉनची वेबसाईट कशी आम्ही डिझाईन केली किंवा त्याला एका प्रोटोटाईपमध्ये कसं कन्वर्ट केलं ते दाखवू इच्छिते. सो बेसिकली आपण गुगल इंजिनचा वापर करून कोणत्याही प्रकारची आपल्याला वेबसाईट सर्च करायची असेल तर ती सर्च करतो. तुम्ही lakshikon.co.in टाईप करून आमची वेबसाईट बघू शकता. तर आम्हीही आमची वेबसाईट अशा पद्धतीने डिझाईन केली की ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की अट्रॅक्टिव्हनेस आहे. आम्ही वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहे. तुम्ही तुमचा बिझनेस असेल तो आमच्यासोबत जॉईन होऊन ग्रो करू शकता. तर दुसरा पॉइंट म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स ॲड केलेले आहेत. तर त्या प्रोडक्टमध्ये आपण बघू शकतो की इथे तुम्हाला जवळ-जवळ 7 प्रकारचे प्रोडक्ट्स किंवा 7 प्रकारच्या कॅटेगरी दिसू शकतात. तर तुम्ही जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही प्रत्येक प्रोडक्टवर क्लिक केलं किंवा प्रत्येक प्रकारच्या कॅटेगरीवर क्लिक केलं तर तुम्हाला या वेबसाईटवर कोणकोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत याची माहिती मिळते. आणि जसं की आपण आधी बोललो की तुम्ही काय वेगळेपणा तुमच्या कस्टमरला प्रोव्हाईड करता किंवा तुमच्या ऑफर्स काय असतील, तुमच्या कंडिशन्स काय असतील, कशाप्रकारे तुम्ही तुमच्या कस्टमरला किंवा टार्गेट मार्केटला तुमच्याकडे अट्रॅक्ट करून घेणार त्यासाठी हे डिझाईन केलेलं आम्ही एक पेज यामध्ये आपण बघू शकतो की ऑफर्स असतील, टर्म्स अँड कंडिशन असतील किंवा तुम्हाला आमच्याकडून काय अट्रॅक्टिव्हनेस प्रोव्हाइड केला जाऊ शकतो. पुढे आपण बघू शकतो की अवर सर्व्हिसेस की आम्ही तुम्हाला काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार. आणि जसं की आपण बोललो हा फक्त एक बाय आणि सेलचा प्लॅटफॉर्म नसून यावर तुम्ही तुमचं नॉलेज इम्प्रूव्ह करू शकता. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर ट्रेनिंग घेऊ शकता. जसं की तुम्हाला गार्डनिंग करायचं असेल, तुम्हाला व्हेजिटेबल्स ग्रो करायचे असतील, त्यानंतर सर्टिफिकेट कोर्सेसही इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो की डिप्लोमा कोर्सेसही तुम्ही इथे करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या नॉलेजमध्ये सुद्धा इथे भर पाडू शकता किंवा तुमचं नॉलेज इम्प्रूव्ह करू शकता. सो बेसिकली प्रत्येक वेबसाईटवर अबाउट अस हे पेज असतं. तर लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक्सची ही थोडक्यात असणारी माहिती. तुम्हाला आता कळालं असेल की सॉरी हां, आता तुम्हाला कळालं असेल की एक प्रोटोटाइप कशाप्रकारे डिझाइन केलं गेलं. म्हणजे आमच्या डोक्यात एक आयडिया होती की असा एक प्लॅटफॉर्म डिझाइन करायचा की ज्यावर आपण सगळ्या प्रकारच्या प्रोडक्ट्सची मांडणी करू शकतो, ज्याद्वारे आम्ही लोकांना नॉलेज देऊ शकतो, आमचं नॉलेज वाढवू शकतो, आमच्या ज्ञानात भर पाडू शकतो. असा एक आम्ही प्लॅटफॉर्म आज डिझाइन केला आणि तो म्हणजे लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक्स. सो आता आपण प्लॅटफॉर्म डिझाइन केला, आपण प्रोटोटाइप रेडी आहे, आमचं प्रोटोटाइप रेडी आहे किंवा तुम्ही तुमचा प्रोटोटाइप रेडी केलं, तुम्ही त्याचा प्रोडक्ट किंवा तुम्ही तुमची सर्व्हिस रेडी केली. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ती सर्व्हिस किंवा तो प्रोडक्ट तुम्ही फक्त तुमच्यापुरता मर्यादित ठेवणार आहात का? तर नक्कीच नाही. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे टार्गेट ग्रुप्स किंवा कस्टमर्स. जर तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जर लोकांपर्यंत पोहोचलीच नाही, तर त्याचा काहीच उपयोग नाही. मग तुम्ही स्टार्टअप केलं असं आपण म्हणूच शकत नाही.
तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुमचे टार्गेट ग्रुप किंवा कस्टमर्स. आयडेंटिफाय द पोटेन्शियल मार्केट साईज. तुम्ही ज्या काही विषयामध्ये सोल्युशन दिलंय किंवा तुम्ही ज्या काही प्रॉब्लेमसाठी तुमचं सोल्युशन डेव्हलप केलंय, तुमचं प्रोटोटाईप डेव्हलप केलंय, ते तुमच्या कोणत्या मार्केटसाठी आहे किंवा तुम्ही तुमचं ते प्रोडक्ट किंवा तुमची ती सर्व्हिस कोणत्या प्रकारच्या मार्केटमध्ये प्रोव्हाइड करू शकता आणि ते मार्केटचं पोटेन्शियल काय आहे हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आणि तेच म्हणजे आयडेंटिफाय दी पोटेन्शियल मार्केट साईज. तुम्ही सगळ्यात सिंपल, आता आपण सगळेच विद्यार्थी असतील किंवा अजून कोणी असेल ज्यांना स्टार्टअपचं स्टार्टिंग करायची असेल किंवा त्यांना स्वतःचं स्टार्टअप सुरू करायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तुम्ही कोणत्या प्रकारच्या मार्केटमध्ये तुम्हाला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करायची, त्या मार्केटचे सर्वे तुमच्याकडे असणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही त्या मार्केटचा सर्वे केलं गेलेलं असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे फिक्स युअर टार्गेट ग्रुप अँड टार्गेट कस्टमर्स. सो तुम्ही तुमचं मार्केट ठरवलं, तुम्हाला कळतंय की तुमच्या मार्केटची साईज एवढी मोठी आहे, तुम्ही तुमचं प्रोडक्ट इतक्या पद्धतीने सेल करू शकता, तुम्हाला भरपूर मोठ्या प्रकारचं मार्केट मिळणार आहे. सो फिक्स युअर टार्गेट ग्रुप अँड टार्गेट कस्टमर्स. तुम्ही तुमचे टार्गेट ग्रुप किंवा टार्गेट कस्टमर डिफाईन करा, ते फिक्स करा. जर आपण उदाहरण घेतलं तर लाक्शिकॉन बायो ऑर्गॅनिक्सचे टार्गेट ग्रुप आणि टार्गेट कस्टमर कोण असतील, तर आमचे टार्गेट कस्टमर किंवा टार्गेट ग्रुप असेल तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नर्सरीज असतील, गार्डनिंग करणारे सेंटर्स असतील, इन्स्टिट्यूशन असतील, रेसिडेन्शियल्स असतील किंवा बाकीचे जे काही कस्टमर ज्यांना हे प्रोडक्ट परचेस करायचे किंवा ज्यांना आमच्याकडून काहीतरी ॲक्टिव्हिटीज रन करायच्या, ज्यांना सर्टिफिकेट कोर्सेस करायचे, ज्यांना डिप्लोमा करायचा आहे, ज्यांना नॉलेज घ्यायचे, ज्यांना कन्सल्टन्सी पाहिजे, हे असे सगळ्या प्रकारचे जे कस्टमर्स असतील तो असणार आमचा टार्गेट ग्रुप. त्याच प्रकारे तुम्ही तुमचा टार्गेट ग्रुप आणि टार्गेट कस्टमर्स हे फिक्स करून घ्या. सो नेक्स्ट जो आपला सगळ्यात शेवटची जी स्टेप असेल तो म्हणजे बिझनेस. ठीक आहे, आता मी सगळं काही एकदम सेट केलं आहे, माझं प्रॉब्लेम डिफाईन केलेला आहे व्यवस्थित, मी त्याच्यावर व्यवस्थित सोल्युशन दिलं आहे, मी त्याच्यावर व्यवस्थित प्रकारे प्रोटोटाईपही डेव्हलप केलं आहे किंवा आता मी रेडी आहे माझी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी आणि तुम्हीही रेडी आहात तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस या मार्केटमध्ये प्रोव्हाइड करण्यासाठी. पण आपल्याला एक बिझनेस माइंड असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला असं तर करायचं नाही की आपण स्टार्टअप स्टार्ट करतोय आणि आपल्याला स्टार्टअप स्टार्ट करून लॉसमध्ये जायचं, तर नक्कीच नाही. स्टार्टअप आपण का करतो की आपल्याला कुठेतरी प्रॉफिट कमवायचा असतो, आपल्याला कोणती तरी एक लेवल आपली ठरवलेली असते, त्या लेवलपर्यंत आपल्याला पोहोचवायचं असतं. तर तो म्हणजे तुमच्याकडे एक बिझनेस माइंडसेट असणं बऱ्याच प्रकारे गरजेचं आहे किंवा अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बिझनेस माइंडने विचार केला गेला पाहिजे. So operate a business to manufacture, to sell or to provide service, making profits and achieving growth. यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला अशा प्रकारे बिझनेस करायचा आहे की ज्यातून आपण प्रॉफिट मिळवू शकतो आणि आपला जे काही स्टार्टअप असेल त्याला आपण स्केल अप करून त्याची ग्रोथ करू शकतो. म्हणजे तुम्ही आता बिझनेस करणार पण तो तुम्हाला प्रॉफिटेबल बिझनेस करायचा आहे, तुम्हाला त्यामध्ये लॉस होऊ द्यायचा नाही आहे किंवा मलाही आज बिझनेस करायचा आहे, मलाही माझं स्टार्टअप कुठेतरी एका वेगळ्या लेवलवर घेऊन जायचं आहे, तर मलाही त्यामध्ये प्रॉफिट होणं गरजेचं आहे, त्याची एक कंटिन्युअस ग्रोथ होणं गरजेचं आहे. तर पुढचा पॉईंट जो येतो, हाऊ डज युअर स्टार्टअप जनरेट रिव्हेन्यू. रिव्हेन्यू म्हणजे काय, तुम्ही तुमचा पैसा किंवा तुम्ही तुमच्या स्टार्टअपद्वारे प्रॉफिट कसा कमवणार. तर त्यासाठी तुम्ही तुमचे काही रूल्स असतील, तुम्ही तुमच्या काही ऑफर्स असतील, तुम्ही तुमच्या कस्टमरला कशा प्रकारे अट्रॅक्ट करणार, तुम्ही तुमची सर्व्हिस कशा प्रकारे प्रोव्हाइड करणार, तुमच्या प्रोडक्टची प्राइसिंग काय असेल, तुमची ती सर्व्हिसची प्राइस काय असेल, म्हणजे तुम्ही कोणत्या किमतीमध्ये तुमची सर्व्हिस लोकांना प्रोव्हाइड करणार किंवा तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट काय असेल, हे सगळं तुम्ही ठरवून घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला बिझनेसमध्ये प्रॉफिट पाहिजे असेल, तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस करताय तर आपल्याला माहिती आहे मॅन्युफॅक्चर कॉस्ट आपली लो असेल आणि जर आपला सेलिंग प्राइस जर आपली जास्त असेल किंवा कस्टमर आपल्याला त्या प्रोडक्टसाठी जास्त पैसे द्यायला रेडी असेल, तर आपण नक्कीच म्हणू शकतो की आपला बिझनेस हा प्रॉफिटमध्ये जातोय किंवा आपला बिझनेस हा प्रॉफिटेबल आहे. आणि त्याच प्रकारे जर तुम्ही तुमचा टार्गेट ग्रुप किंवा तुमचे कस्टमर्स वाढवले तर तुमचा बिझनेस एका वेगळ्या लेवलवर जाऊ शकतो. म्हणजे तुमचा जो आलेख असेल तो चढता असेल. तुम्ही तुमचा रिव्हेन्यूचं कॅल्क्युलेशन कसं करणार, तर त्याचं ते सिंपल फॉर्म्युला आहे. तुमचं जे काही प्रोडक्ट असेल
त्या प्रोडक्टचे किती युनिट तुम्ही सेल करणार आणि त्या पर प्रोडक्ट युनिटची तुमची प्राइस काय असणार याचं मल्टिप्लिकेशन करून तुम्ही तुमचा रिव्हेन्यू किती असेल याचं कॅल्क्युलेशन करू शकता. म्हणजे आपण म्हणू शकतो की जेवढे जास्त तुम्ही तुमच्या टार्गेट ग्रुपपर्यंत पोहोचणार, जेवढा जास्त तुम्ही बिझनेस माइंडसेटचा उपयोग करून तुमचा प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणार, जास्तीत जास्त लोकांना तुमच्या सर्व्हिसकडे अट्रॅक्ट करणार, तेवढाच तुमचा बिझनेस किंवा तेवढंच तुमचं स्टार्टअप हे प्रॉफिटेबल होऊ शकतं. तर आपण आता बऱ्याच स्टेप समजून घेतल्या आहेत. तर आपण बऱ्याचदा विचार करतो की एखाद्याला एखादी आयडिया आली असेल आणि डायरेक्टली त्याने एंटरप्राइज किंवा स्टार्टअप स्टार्ट केला का? आपण असं म्हणू शकतो की मला एखादी आयडिया सुचली आणि ठीक आहे, मला आज एक आयडिया सुचली आणि मी उद्या त्याचं रूपांतर स्टार्टअपमध्ये करते, असं होईल का? तर नक्कीच नाही. दॅट मीन्स स्टार्टअप इज नॉट ए बिग लीप. स्टार्टअप ही एक मोठी उडी नाही आहे. तुम्ही आता धीरूभाई अंबानींचं उदाहरण घ्या किंवा तुम्ही ओयो हॉटेल्स असतील, ओला कॅब्स असतील, उबेर कॅब्स असतील, यांचं उदाहरण घ्या. त्यांनी डायरेक्ट जम्प मारला का? तर नक्कीच नाही. त्यांनी एक डायरेक्ट जम्प घेतलेली नाही. तर आपण जर असा विचार केला की मला एक आज आयडिया आली आणि मी त्याचं रूपांतर उद्या स्टार्टअपमध्ये केलं तर ते पूर्णपणे चुकीचं होईल. तर मेन म्हणजे आयडियाचं रूपांतर एंटरप्राइजमध्ये करणं ही एक प्रोसेस, म्हणजे याला म्हणतात स्टार्टअप प्रोसेस. तर ती स्टार्टअप प्रोसेस कशी असेल ते आपण बघूया. सो स्टार्टअप म्हणजे काय? अगदी सरळ आणि साध्या भाषेत तुम्हाला जर कुणीही विचारलं स्टार्टअप म्हणजे काय, तर आपण सांगू शकतो स्टार्टअप म्हणजे कन्व्हर्जन ऑफ आयडिया टू बिझनेस. तर त्यामध्ये आपण बघूया की आपल्याला माहिती आहे इन्व्हायरमेंटचा आपण जेव्हा स्टडी करतो तर त्यामध्ये 3 प्रकारचे आर असतात. इन्व्हायरमेंटचे 3 आर तुम्हाला सगळ्यांना माहीत असतील. तर आजपासून तुम्ही लक्षात ठेवा स्टार्टअपचे सुद्धा 4 पीज आहेत. तर ते 4 पीज कोणते? पहिलं म्हणजे प्रॉब्लेम, प्रोटोटाइप, प्रोडक्ट आणि प्रॉफिट. सो हे 4 पी जर तुम्ही लक्षात ठेवले तरच तुम्ही तुमच्या स्टार्टअपची योग्य पद्धतीने ग्रोथ करू शकता आणि तरच तुम्ही तुमचं स्टार्टअप एका व्यवस्थित आणि सायंटिफिक वेने डेव्हलप करू शकता. तर हे आहे स्टार्टअपचे 4 पी. तर आपल्याला आता यावरून एक लक्षात आलंय की स्टार्टअप ही एक काही वन स्टेप जर्नी नाहीये किंवा ही एक सिंगल स्टेप आपण उडी मारू शकत नाही. तर स्टार्टअप ही एक अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. पहिली स्टेप म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, त्यानंतर प्रोटोटाइप डेव्हलपमेंट, त्यानंतर तुमच्या प्रोटोटाइपचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये असेल आणि त्यानंतर ते म्हणजे प्रॉफिटेबल बिझनेस करणं किंवा तुमच्या बिझनेसद्वारा प्रॉफिट कमावणं. तर प्रॉब्लेम टू प्रोटोटाइप ही एक जर्नी आहे. त्याला आपण म्हणू शकतो की ते एक इनोव्हेशन आहे. तुम्ही प्रॉब्लेमला सोल्युशन देताय, ती जर्नी म्हणजे इनोव्हेशन. आणि प्रोटोटाइप टू प्रॉफिट ही जर्नी आहे ती म्हणजे तुमचं एंटरप्रेन्योरशिप. तर हे तुम्हाला कळालं का? स्टार्टअप म्हणजे एक अशी जर्नी की ज्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. सो आजचं जे काही आपण बघितलं की हाऊ टू कन्वर्ट युअर आयडिया टू स्टार्टअप, याची आपण एक थोडक्यात समरी बघूया. तर आपल्याला काय कळलं किंवा मला तुम्हाला काय सांगायचं होतं की स्टार्टअप तुम्ही कसं स्टार्ट करणार. पहिलं म्हणजे एनी प्रॉब्लेम सॉल्विंग आयडिया ऑर सोल्युशन कॅन बी रिफाईन्ड पोटेन्शियली इन्हान्स टू बिकम ए स्टार्टअप आयडिया. तुमची कोणतीही कल्पना असेल तर त्याला तुम्ही व्यवस्थित प्रकारे शेप दिला, त्याला व्यवस्थित प्रकारे डिझाईन केलं तर तुम्ही त्या आयडियाचं रूपांतर तुम्ही स्टार्टअपमध्ये करू शकता. दुसरा पॉईंट जो म्हणजे स्टार्टअप इज अ सायंटिफिक अँड स्टेप वाईज प्रोसेस टू कन्वर्ट अन आयडिया इनटू ए हाय ग्रोथ एंटरप्राइज. स्टार्टअप ही एक सायंटिफिक प्रोसेस आहे आणि स्टेप वाईज प्रोसेस आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आयडियाचं रूपांतर एका हाय ग्रोथ एंटरप्राइज किंवा स्टार्टअपमध्ये करता. तिसरा म्हणजे मिनिमम युजेबल प्रोटोटाइप टू प्रूव्ह व्हॅल्यू टू दी टार्गेट कस्टमर्स. तुमचं जे प्रोटोटाइप असेल त्याला तुम्ही म्हणजे MUP हा शब्द तुम्ही कायम लक्षात ठेवायचा, त्यातील पॉईंट्स तुम्ही कायम लक्षात ठेवायचे आणि तुमचं प्रोटोटाइप हे मिनिमम युजेबल प्रोटोटाइप होईल किंवा ते युजेबल टू कस्टमर असेल, युजफुल टू कस्टमर असेल, युजेबल बाय कस्टमर असेल. हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवूनच तुमच्या स्टार्टअपवर फोकस करायचा किंवा तुम्ही तुमच्या प्रोटोटाइप डेव्हलपमेंटवर फोकस करायचा. पुढचं म्हणजे बिझनेस. बिझनेस काय असतो? बिझनेस इज इक्वल टू प्रॉफिट
प्लस ग्रोथ. बिझनेसमध्ये प्रॉफिट असणं गरजेचं आहे. लॉसमध्ये बिझनेस होणं कोणालाच अपेक्षा नसते आणि त्याच प्रकारे बिझनेसमध्ये ग्रोथ होणं गरजेचं आहे. सो बिझनेस इज इक्वल टू प्रॉफिट प्लस ग्रोथ. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅनेजिंग इनोव्हेशन इज इक्वल टू मॅनेजिंग रिस्क. स्टार्टअप जर तुम्हाला स्टार्ट करायचं तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठी रिस्क घेत आहात असंच समजून तुम्ही आजपासून कामाला सुरुवात करायची. मी ज्यावेळेस माझं स्टार्टअप स्टार्ट केलं तर त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एक फिक्स माइंडसेट होतं माझं, की एक विचार फिक्स होता, मी काहीतरी एक रिस्क घेते आणि ते रिस्क घेऊन मी माझ्या पुढच्या जर्नीची सुरुवात करत आहे. म्हणजे स्टार्टअप इज इक्वल टू मॅनेजिंग रिस्क. सो थँक्यू. मला वाटतं की मी बऱ्याच प्रकारे सहज आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला स्टार्टअप काय असतं, स्टार्टअपची जर्नी काय असते ही एक्सप्लेन केली आहे. जर कोणाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके. सर ते म्यूट. आणि आज या ठिकाणी मी ज्या कॉलेजची स्टुडंट आहे किंवा मी ज्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे ते माझं कॉलेज म्हणजे मुळा एज्युकेशन सोसायटी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सोनई यांनी मला आजपर्यंत घडवलं आणि त्यांच्यामुळेच आज मी या लेवलवर येऊन पोहोचले आणि त्यांनी आज मला कॉलेजमध्ये किंवा तुमच्यासमोर जी बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी सगळ्यांचेच आभारी आहे. सगळ्यात महत्त्वाचा रोल जो असेल ते म्हणजे माझे मार्गदर्शक किंवा माझे गाईड आणि कॉलेजचे प्रिन्सिपल आदरणीय डॉक्टर शंकर लावरे सर, ज्यांनी मला घडवलं किंवा ज्यांनी मला या वाटेवर चालण्यासाठी प्रोत्साहन दिलं. माझ्या कॉलेजमधले सगळे जे काही माझे शिक्षक असतील, पूर्ण कॉलेजचा जो स्टाफ असेल, माझे मित्रमैत्रिणी ज्यांनी मला कायम एन्करेज केलं, माझे घरचे ज्यांनी मला सपोर्ट केलं, त्या सगळ्यांचंच धन्यवाद. आणि तुमचंही धन्यवाद. तुम्ही मला अत्यंत शांतपणे किंवा मन लावून ऐकलंच असेल. मी तुम्हाला बघू शकत नाही त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन मी बघू शकत नाही, परंतु नक्कीच तुम्ही हा सेशन एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला बऱ्यापैकी कळालं असेल की तुमच्या आयडियाचं रूपांतर स्टार्टअपमध्ये कसं करायचं. तर धन्यवाद. आत्ताच आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या वक्त्या चैताली क्षीरसागर यांनी हाऊ टू कन्वर्ट युअर आयडिया इंटू बिझनेस और स्टार्टअप या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं. उद्योगातूनच माणसं पुढे जातात, तर त्याचं बीजारोपण खऱ्या अर्थानं या शिक्षणामधूनच होत असतं. शिक्षणाबरोबरच उद्योगाची आस नेहमीच माणसाला पुढे घेऊन जाते. यातून मोठमोठे उद्योजक तयार होतात, एंटरप्रिनर्स म्हणतो आपण, ते तयार होतात आणि खऱ्या अर्थानं आपला देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी ते खऱ्या अर्थानं कॉन्ट्रीब्युशन त्यांचा सहभाग देत असतात. आज आपल्या IIC तर्फे आपण आज 2 वेबिनार आयोजित केले होते. प्रथम वेबिनार बानकर प्रसाद यांनी चॅलेंजेस इन एंटरप्रिनरशिप, उद्योगातील आव्हाने, तसेच चैताली क्षीरसागर यांनी हाऊ टू कन्वर्ट युअर आयडिया इंटू स्टार्टअप या विषयावर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आपल्याला जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपण क्षीरसागर यांना विचारू शकता. त्या आपल्या प्रश्नांची उत्तरं देतील. कुणाला काही प्रश्न असतील किंवा कुणाच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता.
आवाज येतोय सगळ्यांना? कुणाचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. तर सर्व वेबिनार्थी म्हणू आपण. सर्व वेबिनार्थी, सर्व पार्टिसिपंट्स यांचे पुनश्च एकदा मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.